पुंडलिक वरदे हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे। तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू। जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी। तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू। तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे। तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे। तुकोबारायांनी अभंगाची सुरुवात सारासार या शब्दापासून केलेली आहे। सारासार या शब्दाची व्याख्या करताना ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये लिहित आहेत, सारासार विचारिता भ्रांती पाहे असारता, सारते स्वभावता नित्य जाणे। सार म्हणजे नित्य आणि असार म्हणजे अनित्य। जे नित्य आहे, जे आपल्या हिताचं आहे, जे आपल्या फायद्याचं आहे, ते सार। एकूण 84 लक्ष योनी आहेत। या 84 लक्ष योनीमध्ये मनुष्य योनीच एक अशी योनी आहे की ज्या योनीमध्ये सारासार विचार करता येतो। कारण सारासार विचार करण्यासाठी मनुष्यास भगवंताने ज्ञान नावाची एक विशेष गोष्ट दिली आहे की ज्या ज्ञानानं मनुष्य सारासार अर्थात आपल्या हिताचा अहिताचा विचार करू शकतो। नाथ महाराज याची साक्ष देत आहेत। महाराज लिहित आहेत, आहार निद्रा भय मैथून, सर्व यवनीसी समसमान, मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वासी। आहार निद्रा भय आणि मैथून या 4ही गोष्टी सर्व योनीमध्ये समसमान आहेत, परंतु मनुष्य योनीमध्ये असलेलं जे ज्ञान, हे ज्ञान मनुष्य योनीची विशेषता आहे। हे ज्ञान मनुष्य योनीची विशेषता आहे। हे ज्ञान फक्त मनुष्य योनीसच प्राप्त आहे की ज्या ज्ञानाच्या बळावर तुम्ही सारासार विचार करू शकता, आपल्या हिताचा अहिताचा विचार करू शकता आणि भगवंताला प्राप्त करू शकता। मग तुम्हाला मनुष्य जन्म मिळूनही जर सारासार विचार करता आला नाही, तर प्राण्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक? तर काहीच नाही। तुमच्यापेक्षा प्राणी बरे, तुमच्यापेक्षा पशु बरे। एकदा भगवंतानं एका माणसाला विचारलं की माणसा, मी तुला एवढा सुंदर नरदेह दिलाय, त्याचं तू काय चीज केलंस?
तर त्या माणसाने अगोदर आपल्या पोटाला हात लावला आणि म्हणाला, देवा मी माझं पोट भरलं. देव त्या माणसाला म्हणतो, अरे पोट तर कुत्रे मांजरही भरतात, पोट तर कुत्रे मांजरही भरतात, त्यांच्यापेक्षा तू वेगळं काय केलंस? मग तो माणूस म्हणतो, देवा मी घर बांधलं. देव त्या माणसास म्हणतोय, अरे घर तर चिमण्याही बांधतात, तू त्यांच्यापेक्षा काय वेगळं केलंस? मग तो माणूस म्हणतो, देवा मी मुलं बाळं पैदा केली. देवा मी मुलं बाळं पैदा केली. देव म्हणतो, अरे मुलं बाळं तर डुकरंही पैदा करतात, तू त्यांच्यापेक्षा काय वेगळं केलंस? मनुष्य गप्प झाला, निरुत्तर झाला. त्यावर भगवान त्या मनुष्यास म्हणतायत की, अरे मनुष्या, तुला मी मनुष्यजन्म दिलाय आणि मनुष्यजन्मामध्ये एक ज्ञान नावाची विशेष गोष्ट दिली आहे की ज्या ज्ञानानं तू मला प्राप्त करून घ्यावंस, तू मला नारायणाला जाणून घ्यावंस. आणि तुला मनुष्यजन्म मिळूनही आणि मनुष्यजन्मात ज्ञान प्राप्त होऊनही तू जर मला नारायणाला जाणून घेतलं नाहीस, तू जर मला नारायणाला जाणून घेतलं नाहीस, तर तुझ्यात आणि पशुमध्ये काय फरक? किंबहुना मनुष्या तू पशुपेक्षाही हीन आहेस. आणि म्हणून तुकोबारा लिहित आहेत की मनुष्य जन्म तरी साधी नारायण, नाहीतरी हीन पशुहुनी. मनुष्य जन्म तरी साधी नारायण, नाहीतरी हीन पशुहुनी. मनुष्या तुला मी मनुष्यजन्म दिलाय, त्या ज्ञान दिलंय, त्या ज्ञानानं तू मला नारायणाला जाणून घे आणि तू नराचा नारायण बन. आणि हे जर तुला करता आलं नाही तर मनुष्या तू पशुपेक्षाही हीन आहेस, तुझ्यापेक्षा पशु बरे. मनुष्य देह तरी साधी नारायण, नाहीतरी हीन पशुहुनी. नाथ महाराजही भागवतात बोलतायत, मनुष्य देह परम पावन, पावनी न साधे ब्रह्मज्ञान, तो लांढा गर्दभ जान, पुच्छेवी न दो पाई. मनुष्यजन्म मिळूनही जर माणसाला ब्रह्मज्ञान साधता आलं नाही तर तो मनुष्य बिन सेपटाचा आणि 2 पायाचा गधा असतो, हे नाथ महाराज भागवतामध्ये म्हणतायत. कारण मनुष्य जन्माचा एकच उद्देश आहे. धनवरा बोलले, पाहे पा शरीराच्या गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ वागवा सांडोनिया. मनुष्या तू इथं येणं केलंयस ते फक्त एका गोष्टी करता, मृत्यूवर विजय मिळवण्याकरता, अर्थात जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडण्याकरता. मनुष्य जन्माचा एकच उद्देश आहे की तुम्ही भगवंताची प्राप्ती करून घ्यावी आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडावं. मनुष्य जन्माचा हाच प्रमुख आणि एकमात्र उद्देश आहे. मनुष्यवनी भोगासाठी नाही आहे, मनुष्यवनी त्यागासाठी आहे. भोगासाठी उरलेल्या 84 लक्ष योनी आहेत. मनुष्यवनी भोगासाठी नाही, ही योनी मनुष्यवनी ही त्यागासाठी आहे. तुम्ही मनुष्य जन्माला आलात तर तुम्हाला सारासार विचार करावा, तुम्हाला सारासार विचार कळावा, आपलं हित कळावं, आपला फायदा काय, आपला तोटा काय, आपण कोण आहोत, कुठून आलोत, कशा करता आलोत, आपल्याला कुठं जायचं आहे, हा सारासार विचार तुमच्या जीवनात असावा. अन्यथा तुमच्यापेक्षा पशु बरे. पशुधन तुमच्यात काय फरक आहे? मनुष्यजन्म मिळूनही जर तुम्ही नश्वर वस्तू संग्रहाच्या मागे लागले, विषय भोगातच रममान झाले, द्रव्यार्जनाच्याच पाठीमागे लागले, तर तुम्ही चुकले. तुमचा जन्म वाया एरझार हरिविन असा झाला आणि पुन्हा तुम्हाला 84 लक्ष योनीचा फेरा पडला असं समजा. आणि म्हणून मनुष्य जन्माला आल्यानंतर मनुष्य जीवनात सारासार विचार असावा.
आपलं हित काय, आपलं अहित काय हे माणसाला कळावं. आपण इथं कशा करता आलो आहेत, आपल्याला काय करायचं आहे, कुठून आलो आहोत, कुठं जायचं आहे, हा आपल्या हिताचा, आपल्या फायद्याचा सारासार विचार आपल्या जीवनात असावा. तुम्ही अतिशय सुंदर आहात. तुमच्यापाशी एक ट्रकभर नोटा आहेत, ट्रकभर. परंतु मृत्यू तुमच्या डोक्यावर घिरट्या घालतोय. ते सौंदर्य आणि त्या नोटा तुमच्या काय कामाच्या. परीक्षेला बसल्यानंतर परीक्षक प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका मुलांना वाटतो. तुम्ही त्या प्रश्नपत्रिकेत काही लिहा की नका लिहू. 3 तासाची वेळ संपली की परीक्षक तुमची प्रश्नपत्रिका हिसकावून घेतो. 3 तासाची वेळ संपली की परीक्षक तुमची प्रश्नपत्रिका हिसकावून घेतो. तसं तुमच्या आयुष्याची वेळ संपली की यमराजही तुमचे प्राण हिसकावून घेतो. मग तुम्ही कुणी असा, तुम्हाला मरावंच लागतं. मृत्यूपुढे सर्व ऐट थांबते. मृत्यूपुढे सर्व ऐट थांबते. मग तुम्ही कुणी असा, तुम्ही कुणी असा, मरावं लागतं. आणि आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान हे न प्राप्त करता किंवा मृत्यूवर विजय न मिळवता तुम्ही जर मेले तर ज्ञानोबा याला म्हणतात वाया येरझार हरिविन. तुमची चक्कर झाली, व्यर्थ आले आणि गेले. तुमच्या जन्माचं काही चीज झालं नाही. म्हणून मृत्यूपुढे सर्व ऐट थांबते. तुम्ही कुणी असा. आणि म्हणून या मृत्यूचक्रातून सुटावं. मृत्यूचक्रातून मला सुटायचं आहे हे मनुष्याचं प्रमुख ध्येय असावं. इतर ध्येय तुम्ही तुमच्या पदरी ठेवा, पण तुमचं प्रमुख ध्येय असावं की मृत्यूवर विजय मिळवणे, जन्ममरणाच्या चक्रातून बाहेर पडणे. हा सार विचार असतो, हा सारासार विचार असतो. आमची आजपर्यंत अनंत अपार जन्मे झाली आहेत. प्रत्येक जन्मात आम्ही मृत्यूचा घास बनलोय, पुढेही बनू. माझं वाक्य नीट ऐका. आजपर्यंत आमची अनंत अपार जन्मे झाली आहेत, पुढे होतील. प्रत्येक जन्मात आम्ही मृत्यूचा घास बनलोय, पुढेही बनू आणि याही जन्मात बनू. मग असा किती दिवस मृत्यूचा घास बनायचं हे ज्याचं त्यानेच ठरवावं. आणि म्हणून या जन्मात तरी आम्ही मृत्यूचा घास बनू नये यासाठी तुकोबाराय आम्हाला सावध करतायत आणि म्हणतात की बाबांनो, तुमच्या जीवनात सारासार विचार असू द्या, सारासार विचार करा आणि मृत्यूवर विजय मिळवा. आम्ही या देहाची काळजी वाहतो, जरूर व्हा, जरूर व्हा. या देहाची काळजी वाहतो, जरूर व्हा. परंतु या देहाची काळजी वाहण्यापेक्षा हा देह पडल्यावर मी कुठं असेल याची माणसानं जास्त काळजी व्हावी. या देहाची काळजी जरूर व्हा, पण त्यासोबत हा देह पडल्यानंतर मी कुठं असेल याची माणसानं जास्त काळजी व्हावी. तो शहाणा असतो, तो खरा परमार्थिक असतो. हा देह पडेल, देह पडणे म्हणजे मरणे. हा देह पडेल, हा देह पडल्यावर मी कुत्रा मांजर होईल, झाडझुडूप होईल, किडामुंगी होईल, स्वर्गात असेल, मुक्त होईल, कसंत होईल. देह पडेल, देह पडल्यावर मी कुठं असेल, झाडझुडूप होईल, किडामुंगी होईल, कुत्रा मांजर होईल, मी स्वर्गात असेल, वैकुंठात असेल, मी मुक्त होईल का मी संत होईल. देह पडल्यावर मी कुठं असेल याचा मनुष्याने प्रामुख्याने विचार करावा. आणि आपला देह पडल्यानंतर मी कुठं असेल याचा जो सातत्याने विचार करतो
तो खरा पारमार्थिक असतो, तो खरा शहाणा असतो आणि हा खरा सारासार विचारही असतो की हा देह पडल्यानंतर मी कुठं असेल याचा सातत्यानं विचार करावा. हा खरा सारासार विचार असतो की देह पडल्यावर मी कुत्रं मांजर झालो, पुढच्या जन्मात काय माझ्या मनुष्य जन्माचं चीज झालं सांगा बरं. मी झाडझूड झालो, किडामुंगी झालो, काय माझ्या मनुष्य जन्माचं चीज झालं सांगा बरं. मी स्वर्गात गेलो पण तिथूनही परत यावं लागतंय. तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यूलोका. पुन्हा मृत्यूलोकात यावं लागतं स्वर्गातून आणि किडामुंगी बनावं लागतं. माझ्या जन्माचं काय चीज झालं. मी वैकुंठात गेलो, तिथूनही मृत्यूलोकात पुन्हा यावं लागतं. तुकोबाराय बोलले नको वैकुंठीचा वास, तया सुख असे नाश. तिथूनही परत यावं लागतं मृत्यूलोकात, किडामुंगी बनावं लागतं. मग एकतर मी मुक्त व्हावं, अर्थात मी सायुज्य मोक्ष मिळवावा, किंवा त्याच्याही पुढचं 5वं पद मी संत बनावं. मुक्तिवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव. हो. मोक्षाच्या पुढं एक 5वा पुरुषार्थ आहे, ती आहे भक्ती. चहुपुरुषार्थ श्री भक्ती जैशी. आणि ही भक्ती याला संतपद म्हणतात. मुक्ती 4था पुरुषार्थ आणि भक्ती 5वा पुरुषार्थ. हा भक्तिरूपी 5वा पुरुषार्थ मिळवणं म्हणजे संतपद मिळवणं. आणि संतपद मिळवणं म्हणजे मनुष्य जीवनाचं खरं चीज. आणि मला संत बनायचे, मला संतपद मिळवायचे, हा खरा सार विचार असतो. हा सारासार विचार असतो. इथपर्यंत आम्हाला मजल मारता यावी, तर आमच्या मनुष्य जन्माचं खरं चीज झालं. जगात सर्वात महान पद काय असेल ते आहे संतपद. हरिपद आणि संतपद, हे संतपद मला मिळवायचे. ज्ञानोबारायासारखं, तुकोबारायासारखं इथपर्यंत मला मजल मारायची. हा खरा सारासार विचार असतो. आम्हाला मनुष्यजन्म मिळालाय आणि मनुष्यजन्मात ज्ञानही मिळालंय सारासार विचार करायला. मृत्यू येणार, मृत्यू गाठणार, पण मृत्यूने आम्हाला गाठण्याच्या अगोदर आम्हाला जन्म मरण्याच्या फेऱ्यातून बाहेर सुटायचे. पुन्हा पुन्हा जन्मायचं नाही, पुन्हा पुन्हा मरायचं नाही. जन्म मरण्याच्या फेऱ्यातून बाहेर सुटायचे आणि भगवत स्वरूप बनायचे. सायुज्य मोक्ष मिळवायचा आहे किंवा संतपद मिळवायचे. हा सारासार विचार असतो. तात्पर्य मला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडायचे, मला मृत्यूवर विजय मिळवायचा आहे. मग मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी अर्थात भगवत स्वरूप बनण्यासाठी तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी लागते. तेव्हा तुम्हाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडता येतं, अन्यथा नाही. ज्ञाने विना मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उभारून. तुकोबाराय. तुम्हाला जर आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेता आली, किंबहुना आत्मज्ञानाची प्राप्ती जर झाली तर आणि तरच तुम्ही जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडू शकता, अन्यथा नाही. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडायचे, परंतु याच जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी लागते, तरच तुम्ही जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडता, अन्यथा नाही. आणि म्हणून मनुष्य जीवनामध्ये आत्मज्ञानाची प्राप्ती हा खरा सार विचार ठरतो. मनुष्य जीवनातील खरा सारासार विचार जर काय असेल तर तो आहे आत्मज्ञानाची प्राप्ती. कारण आत्मज्ञानाच्या प्राप्तीने मनुष्य भगवत स्वरूप बनतो, अर्थात तो जन्म मरण्याच्या फेऱ्यातून बाहेर पडतो. म्हणून या सृष्टीमध्ये, या मृत्यूलोकामध्ये केवळ 3च गोष्टी सार आहेत, आणि त्या म्हणजे एक आत्मज्ञान, एक भगवंत आणि तिसरं भगवंताचं नाम. 3च गोष्टी सार आहेत. एक आत्मज्ञान, दुसरं भगवंत आणि तिसरं भगवंताचं पवित्र नाम. तुका माने ऐसा आहे श्रेष्ठाचार, नाम हेची सार विठोबाचे. भगवंताचं नाम सार आहे, पहिली गोष्ट. भगवंत सार आहे, दुसरी गोष्ट. फलकट तो संसार येत सार भगवंत.
भगवंत सार आहे, भगवंताचं नाम सार आहे आणि आत्मज्ञानही सार आहे. ज्ञानोबा बोलले, मोठके गुरुमुखे उदय जत दिसे आणि हृदयी स्वयंभूचे असे. आत्मज्ञान हे हृदयात स्वयंभू आहे. जे जन्मताच प्राप्त आहे ते स्वयंभू असते. जे स्वेच्छेने जन्माला येतं ते स्वयंभू असते, सेल्फ बॉर्न. जे जन्म मृत्यू रहित असते ते स्वयंभू असते. आत्मज्ञान स्वयंभू आहे. आत्मज्ञान जन्म मृत्यू रहित आहे आणि ते सेल्फ बॉर्न आहे, ते स्वयंभू आहे. जन्मताच तुमच्या हृदयात उभा आहे, जन्म मृत्यू रहित आहे. म्हणून आत्मज्ञान सार आहे. मोठके गुरुमुखी उदय जत दिसे आणि हृदयी स्वयंभूची असे. या जगतामध्ये फक्त एकच गोष्ट स्वयंभू आहे, ती म्हणजे विठ्ठल परमात्मा. याची साक्ष तुकोबराय देत आहेत. स्वयंभू तो आमचा विटेवरी उभा, चैतन्याची शोभा शोभत असे. स्वयंभू तो आमचा विटेवरी उभा. विटेवर उभा असलेला विठ्ठल हा स्वयंभू आहे, जन्म मृत्यू रहित आहे. तो सेल्फ बॉर्न आहे, स्वेच्छेने अवतार धरतो, स्वेच्छेने जन्म धरतो. तो स्वयंभू आहे. आणि आत्मज्ञान म्हणजेच विठ्ठल, विठ्ठल म्हणजेच आत्मज्ञान. म्हणून आत्मज्ञानही स्वयंभू आहे, अर्थात सार आहे. जे स्वयंभू आहे ते सार आहे. म्हणून या जगतामध्ये तीनच गोष्टी सार आहेत. एक आहे आत्मज्ञान, दुसरा आहे भगवंत आणि तिसरा आहे भगवंताचं नाम. आत्मज्ञान सार आहे कारण ते स्वयंभू आहे, हृदयात जन्मताच उभा आहे, जन्म मृत्यू रहित आहे. आणि कितीही वापरलं, याचा किती खर्च केला तर हे संपत नाही. हे कधी भेटत नाही ना आपल्याला सोडवणं जात नाही. हो. आणि काही एक याचे या आत्मज्ञानाबद्दल बोलताना ज्ञानोबा म्हणतात की आणि काही एक याचे ही वेचिताही न वेचे आणि अनुभविता न वचे वरी विटेही ना. एकदा आत्मज्ञान झालं तर ते आपल्याला सोडून जात नाही. त्याला किती खर्च केलं तर संपत नाही आणि ते आयुष्यभर विटतही नाही. आणि काही एक याचे हे हाता आले तरी न वचे आणि उपभोगिता न वचे वरी विटेही ना. आत्मज्ञान एकदा हाती आलं की ते आपल्याला सोडून जात नाही. ते किती खर्च करा संपत नाही. किती दिवस आपल्याजवळ ठेवा ते कधी विटत नाही. ते अविट आहे, ते स्वयंभू आहे, ते सार आहे. आणि म्हणून आत्मज्ञान, भगवंत आणि भगवंताचं नाम या तीन गोष्टी जगतात सार आहेत. बाकी सगळं असार आहे. तर प्रामुख्याने आज असा विचार आहे की सारासार विचार करताना मृत्यूचक्रातून बाहेर पडावं, जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडावं असं वाटत असेल तर तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी लागते. आणि जोपर्यंत तुम्ही आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडता येत नाही. अर्थात त्यासाठी जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी आत्मज्ञान लागतं. आणि म्हणून आत्मज्ञानाची प्राप्ती ही सार गोष्ट ठरते. कारण आत्मज्ञानाच्या प्राप्तीने तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडता आणि भगवत स्वरूप बनता. म्हणून आत्मज्ञानाची प्राप्ती ही सार आहे आणि हा सारासार विचारही आहे. म्हणून प्रत्येक माणसानं जन्माला आल्यानंतर फक्त आत्मज्ञानाच्या प्राप्तीच्या मागे लागावं, इतर कशाच्या नाही. ठीक आहे, संसार करत करत तुम्हाला धनदौलत पैसा आदला तो तर संसारासाठी लागेल, तो थोडाफार मिळवा, तो मिळवाही लागेल, त्याशिवाय जगता येत नाही. पण आत्मज्ञान बाजूला टाकायचं आणि केवळ धनाच्या पैशाच्याच मागे लागायचं, विषय भोगाच्याच मागे लागायचं. त्याला ज्ञानोबा म्हणतायत की आंधळा मनुष्य रस्त्यानं चाललाय आणि चालत असताना त्याच्या पायात जर एखादा चिंतामणी रत्न अडखळला तर त्या आंधळ्याने त्या चिंतामणीला ठोकर मारून बाजूला करावं. हे त्याप्रमाणे आहे. काय की मनुष्य जन्माला आलाय आणि आत्मज्ञानाला ठोकर मारून बाजूला करतोय आणि विषय भोगाच्या मागे लागतोय. हे ते आंधळ्यासारखं मूर्खपणाचं लक्षण आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात एक रूपक करतायत. माऊली लिहित आहेत, ग्रासू एका अन्नासाठी अंधू धावत आहे किरीटी,
आढळीला चिंतामणी पाय लोटी आंधळेपणे. तैसे ज्ञान जो सांडोनी जाये तया ऐशी हे दशा आहे. म्हणून कीजे ते केले नव्हे एका ज्ञाने विना. एका धनिक माणसाचं लग्न होतं, मुलीचं लग्न त्याच्या. आणि त्या धनिक माणसानं अशी दवंडी पिटवली की आसपास पंचकृष्यमध्ये जेवढे काही दीन दुबळे गरीब आंधळे पांगळे लंगडे खुळे अपंग जेवढे काय असतील, या सर्व भिकाऱ्यांनी, या गोरगरिबांनी माझ्या मुलीच्या लग्नामध्ये यावं. मी त्यांना मिष्टान्नाची पंगत देणार आहे, टोपल्यानं नुकती वाढणार आहे आणि हवी तेवढी तुम्हाला बांधवणे सोबत देणार आहे. माझ्या मुलीच्या लग्नाला या, अशी दवंडी पिटवली. आता एक आंधळा ही दवंडी ऐकल्यानंतर त्या लग्नाला जेवणासाठी निघाला. आंधळा असतो, हातात काठी आणि निघाला वाटेने. वाटेने जात असताना या आंधळ्याच्या पायाला एका दगडाची ठेच लागली. क्षणभर तो आंधळा गोंधळला, अडथळला आणि मनाशीच पुटपुटला आणि म्हणाला, काय लोक आहेत, अहो मी आंधळा आहे, मला दिसत नाही, मला दगडाची ठेच लागली. पण ज्यांना डोळे त्याने तरी वाटातले दगडे बाजूला करावेत ना. असं म्हणून रागाराग ज्या दगडाची ठेच लागली त्या दगडाला ठोकर मारली आणि त्याने तो दगड बाजूला केला आणि पुढे चालू लागला. आता त्याने ज्या दगडाला ठोकर मारून बाजूला केला तो दगड साधा दगड नव्हता, तो दगड होता चिंतामणी रत्न. त्या आंधळ्याला चिंतामणी दिसलाही नाही आणि कळालाही नाही. आंधळ्याला जर चिंतामणी कळाला असता, दिसला असता, तर त्या आंधळ्यानी त्या दगडाकरून टोपलंभर नाही पोतभर नुकती मागून घेऊ शकला असता, डोळे मागून घेऊ शकला असता, श्रीमंती मागून घेऊ शकला असता, आपलं दारिद्र्य दूर करू शकला असता. परंतु आंधळ्याला चिंतामणी दिसला नाही आणि कळाला नाही, म्हणून त्यांनी त्या चिंतामणी रत्नाला ठोकर मारून, दगड समजून तो चिंतामणी रत्न ठोकर मारून बाजूला केला आणि पुढे चालू लागला आणि पुन्हा आपल्या गरिबीत आणि भिकारपणात अडकला. तसं मनुष्य जन्माला येऊन जे माणसं आत्मज्ञानरूपी चिंतामणीला ठोकर मारून पुढे जातात त्यांची धडगत त्या भिकाऱ्यासारखीच होते. तो भिकारी गरिबीत अडकला, मनुष्य जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकतो. आंधळ्यांनी चिंतामणीला ठोकर मारली, कशात अडकला? गरिबीत अडकला. मनुष्याने जर आत्मज्ञानरूपी चिंतामणीला ठोकर मारली तर मनुष्य ही पुन्हा जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकतो, 84 लक्ष योनीमध्ये अडकतो. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत की ग्रासू एका अन्नासाठी अंधू धावत आहे किरीटी, आढळला चिंतामणी पायलोटी आंधळेपणे. तैसे ज्ञान जो सांडोनी जाये तया ऐशी हे दशा आहे. म्हणून कीजे ते केले नव्हे एका ज्ञाने विना. तुम्ही जीवनात येऊन काही मिळवा आणि किती मिळवा, माती मोले, माती मोले एका आत्मज्ञानाशिवाय. कारण या मृत्यूलोकात जेवढ्या काही वस्तू आहेत त्या प्रत्येक वस्तूला कधी ना कधी नाश आहे. मृत्यूलोकातील प्रत्येक वस्तू कधी ना कधी संपणारी आहे, नाश पावणारी आहे. या मृत्यूलोकात एकच वस्तू अशी आहे की जिला कधी नाश आहे, जिला कधी नाश नाही आहे, ती आहे आत्मज्ञान. आणि म्हणून आत्मज्ञान सोडून तुम्ही काही मिळवलं तर ते माती मोल आहे. तुम्ही काही मिळवा, कितीही संपत्ती मिळवा, ट्रकभर नोटा मिळवा, हजारो एकर जमीन मिळवा, काय मिळवायचं मिळवा, या प्रत्येक गोष्टीला नाश आहे. या सर्व गोष्टी माती मोल आहेत, कारण यांना नाश आहे. आणि म्हणून मृत्यूलोकात नाश नसलेली एकच गोष्ट आहे आणि ती हे आत्मज्ञान. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की कीजे ते केले नव्हे एका ज्ञाने विना. तुम्ही काही मिळालं आत्मज्ञान सोडून तर ते माती मोले, कारण ते विनाशी आहे. फक्त आत्मज्ञान अविनाशी आहे. आणि म्हणून जो आत्मज्ञानाच्या मागे लागतो तो शहाणा असतो, तो विवेकी असतो. त्याच्या जन्माचं चीज होतं, त्याच्या जन्माचं सार्थक होतं.
म्हणून या पृथ्वीतलावर, या भूलोकात आत्मज्ञान, भगवंत आणि भगवंताचं नाम या 3 गोष्टी अविनाशी आहेत आणि या 3 गोष्टी सार आहेत. म्हणून मृत्यूलोकात आलाय तर भगवंताच्या प्राप्तीच्या मागे लागा, अर्थात जन्ममृत्यूवर विजय मिळण्याच्या पाठीमागे लागा, जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडण्याच्या पाठीमागे लागा. आणि मग जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती करावी लागते, त्याशिवाय पडता येत नाही. आणि म्हणून आत्मज्ञानाची प्राप्ती या मृत्यूलोकात सारासार विचार ठरतो किंवा सार विचार ठरतो. कारण आत्मज्ञानानं तुम्ही मृत्यूवर विजय मिळू शकता, जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडू शकता. तात्पर्य, जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यावीच लागते, अन्यथा तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडू शकत नाहीत. अर्थात मृत्यूवर विजय मिळवायचा आहे, जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडायचं आहे, भगवत स्वरूप बनायचं आहे, तर तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यावीच लागते. आणि ही आत्मज्ञानाची प्राप्ती भगवंताच्या अर्थात विठ्ठलाच्या नामानं होते. आत्मज्ञानानं तुम्ही भगवत स्वरूप बनता, जन्ममरणावर विजय मिळवता, मान्य आहे. आत्मज्ञानानं तुम्ही भगवत स्वरूप बनता, विठ्ठल स्वरूप बनता, परंतु हेच आत्मज्ञान तुम्हाला विठ्ठलाच्या नावानं प्राप्त होतं, ही महत्त्वाची गोष्ट आहे. हा देखील एक सारच विचार आहे. तुम्हाला भगवंताची प्राप्ती मृत्यूवर विजय मिळवता येतो, तो कशानं? आत्मज्ञानानं. अर्थात आत्मज्ञानानं तुम्ही भगवत स्वरूप बनता, आत्मज्ञानानं तुम्ही भगवत स्वरूप बनता, परंतु हेच आत्मज्ञान तुम्हाला भगवंताच्या नामानं प्राप्त होतं, अर्थात विठ्ठलाच्या नामानं प्राप्त होतं. हा देखील एक सारच विचार आहे. आणि म्हणून सार अशा आत्मज्ञानानं तुम्ही विठ्ठल स्वरूप बनता, परंतु सार अशा आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी विठ्ठलाचं नाम कंठात धारण करावं लागतं, हे तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. आणि म्हणून तुकोबाराय लिहित आहेत की सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाची. सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाची. आत्मज्ञानानं मृत्यूवर विजय मिळवता येतो, आत्मज्ञानानं तुम्ही भगवत स्वरूप बनता, पण हेच आत्मज्ञान भगवंताच्या नामानं अर्थात विठ्ठलाच्या नामानं प्राप्त होतं. आणि मग हेच आत्मज्ञान मिळवायचं असेल तर तुम्ही विठ्ठलाचं नाम आपल्या कंठात धारण करा, तुम्हाला आत्मज्ञान मिळेल आणि तुम्ही भगवत स्वरूप बनाल, अर्थात मृत्यूवर विजय मिळवाल. आणि म्हणून मनुष्य जन्माला आल्यानंतर तुम्ही काही मिळवा, कितीही मिळवा, ते माती मोल आहे, एक आत्मज्ञान सोडून. प्रत्येक गोष्टीला नाश आहे, एक आत्मज्ञान सोडून. आत्मज्ञानाला नाश नाही. शिवाय हे आत्मज्ञान तुम्हाला भगवत स्वरूप बनवतं, तुम्हाला मृत्यूवर विजय मिळवून देतं, जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर काढतं. आणि म्हणून मनुष्य जन्माला आल्यानंतर मनुष्याच्या जीवनात विचार असावा की मी काय करावं, मी काय करू नये, मी कोण आहे, कुठून आलो आहे, मला कुठं जायचं आहे, कशा करता आलो आहे, माझ्या जीवनाचा हेतू काय आहे, मला काय साध्य करायला पाहिजे, हा विचार ज्याच्या डोक्यात आहे तो शहाणा असतो. आणि म्हणून मनुष्य जीवनात एकच विचार असावा, आत्मज्ञानाची प्राप्ती. कारण आत्मज्ञानाच्या प्राप्तीने तुम्ही मृत्यूवर विजय मिळवता, जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडता, भगवत स्वरूप बनता. आणि म्हणून आत्मज्ञानाची प्राप्ती हा सारासार विचार आहे, अर्थात आत्मज्ञानाची प्राप्ती हा सार विचार आहे. आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी विठ्ठलाचं नाम कंठात धारण करावं लागतं, तेव्हाच तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती होते, अन्यथा नाही. आणि म्हणून तुकोबाराय लिहित आहेत अभंगाच्या पहिल्या चरणात की सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाची. आत्मज्ञानानं मृत्यूवर विजय मिळवता येतो, अर्थात जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडता येतं, अर्थात भगवत स्वरूप बनता येतं. म्हणून आत्मज्ञानाची प्राप्ती हा सार विचार आहे. आता हे आत्मज्ञान म्हणजे काय? जगत मिथ्या आहे आणि मी देह नसून आत्मा आहे अशा बोधावर आरूढ होणं म्हणजे आत्मज्ञान होणं होय.
जगत सत्य आहे, मी देह आहे आणि देह संबंधानं हे सगळं माझं आहे, हे अज्ञान असते. जगत सत्य आहे, मी देह आणि देह संबंधीनं माझं, असा बुद्धीचा निश्चय, हे अज्ञान. आणि जगत मिथ्या आहे, मी देह नसून आत्मा आहे, अशा बोधावर आरूढ होणं म्हणजे आत्मज्ञान. मी देह नसून मी आत्मा आहे असा बोध होणं म्हणजे आत्मज्ञान. आत्मा विश्वव्यापी असतो. मग मी देह नसून मी आत्मा आहे, आत्मा तर विश्वव्यापी आहे, याचा अर्थ आत्म्याच्या रूपानं मीच विश्व आहे आपले, अशा बोधावर आरूढ होणं म्हणजेच आत्मज्ञान होणं होय. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. या जगातली प्रत्येक वस्तू मी होणं, दगड धोंडे माती सजीव निर्जीव, या जगातली प्रत्येक वस्तू मी आहे अशा बोधावर आरूढ होणं म्हणजे आत्मज्ञान होणं होय. कारण मी देह नसून मी आत्मा आहे, आत्मा विश्वव्यापी आहे आणि आत्मा विश्वव्यापी आहे आणि तो आत्मा मी आहे, याचा अर्थ आत्म्याच्या रूपानं मीच विश्व व्यापलंय. म्हणजे जगातील सजीव निर्जीव चराचर मी बनलोय, किंबहुना चराचर आपणची झाला. अर्थात मी आत्मा आहे, आत्म्याच्या रूपानं मीच विश्व व्यापलंय, अशा बोधावर आरूढ होणं म्हणजे आत्मज्ञान होणं होय. आणि हे आत्मज्ञान जेव्हा तुम्हाला प्राप्त होईल त्यावेळेसच तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडता, सद्गुरूच्या कृपेने, अन्यथा नाही. मग आमच्या पाठीमागे जन्ममरणाचा फेरा लागलाय, अनंत काळ झालाय आम्ही या सृष्टीमध्ये फिरतोय. आजपर्यंत आमची अनंत अपार जन्मे झाली आहेत. प्रत्येक जन्मात आम्ही मृत्यूचा घास बनलोय, पुढेही बनू. मग या जन्मात तरी आम्ही मृत्यूचा घास बनू नये यासाठी आम्हाला या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडावं लागेल. आणि या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी आत्मज्ञानाची प्राप्ती करावी लागेल, तेव्हा हे शक्य आहे. आणि म्हणून या मृत्यूलोकात आत्मज्ञानाची प्राप्ती हा सार विचार ठरतो, किंवा यालाच सारासार विचार म्हणतायत. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत की सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाची. एक आत्मज्ञान सोडून तुम्ही काही मिळालं तर ते माती मोल आहे. ज्ञानोबाराय अशा लोकांना म्हणतात की ज्या लोकांना आत्मज्ञानाच्या प्राप्तीची आवड नाही आहे, अशा माणसाला ज्ञानोबाराय म्हणतात की चालतं बोलतं मड आहे. माझं वाक्य नीट आहे का? की ज्या माणसाला आत्मज्ञानाच्या प्राप्तीची आवड नाही आहे त्या माणसाला ज्ञानोबाराय चालतं बोलतं मड म्हणतात. जया प्राणियाच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले म्हणो काही वरी मरण चांग. तो मेलेला बरा आहे म्हणले. कोण? की ज्या माणसाला आत्मज्ञानाच्या प्राप्तीची आवड नाही. मनुष्य म्हणून जन्माला आलाय, परंतु केवळ विषय भोगात आणि द्रव्यार्जनातच रममान झालाय, आत्मज्ञानाकडे परमार्थाकडे डुंकूनही पाहत नाही. तर ज्याला आत्मज्ञानाच्या प्राप्तीची आवड नाही असा मनुष्य एक चालतं बोलतं मढ असतो, असं ज्ञानोबाराय म्हणतात. आज तो जिवंत मढ आहे. पुढे 50 वर्षांनी 40 वर्षांनी जेव्हा मारायचं तेव्हा मरेल, जेव्हा मरेल तेव्हा तो मेलेला मढा असेल. पण आज चालतं बोलतं मढ आहे, जिवंत मढ आहे. का? तर त्याला आत्मज्ञानाच्या प्राप्तीची आवड नाही आहे. कारण मनुष्य म्हणून जन्माला आला आहे ना, आत्मज्ञान जर प्राप्त केलं नाही तर तो पुन्हा नाना प्रकारची यवनीत फिरेल, पुन्हा पुन्हा मढेच बनेल, जन्मल मरल मढच बनल. म्हणून मेल्यावर मेलेलं मढ आहे, पण आता जिवंत मढ आहे. कारण पुढे भविष्यात त्याला मढेच बनायचे अनेकदा नाना प्रकारच्या यवनीत फिरून. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की आत्मज्ञानाच्या प्राप्तीची आवड नसेल तर तो मनुष्य मेल्यावर मेलेला मढा असतो, परंतु आता जिवंत मढा असतो, चालतं बोलतं मढा असतो. आणि म्हणून स्मशानामध्ये जो मेला आहे तो मेलेला मढ आहे, पण जे त्याला पोहोचायला गेली ते जिवंत मढ आहेत, पोहोचायला गेलेले जिवंत मढ आहेत. एका जिवंत मढ्यापुढं मेलेलं मढ जळत असते, एवढंच तिथं चित्र उभं असते. जिवंत मढ्यापुढं मेलेलं मढ जळत असते. फरक एवढाच आहे की ते मेलेलं मढ आहे आणि जे वाटं लावायला गेलेत ते जिवंत मढ आहेत, पण मढेच आहेत. आणि म्हणून ज्या माणसाला आत्मज्ञानाच्या प्राप्तीची आवड नाही आहे तो मनुष्य मेलेला बरा, हे ज्ञानोबाराय बोलतात. जया प्राणियाच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही,
तयाचे जियाले म्हणू काही वरी मरण चांग. तो मेलेला बरा म्हणले, तो चालतं बोलतं मड आहे म्हणले, मेल्यावर मेलेलं मड पण आता जिवंत मड आहे म्हटले. आणि म्हणून ज्या माणसाला आत्मज्ञानाची आवड नाही तो मनुष्य चालतं बोलतं मड आहे, जिवंत मड आहे, हे ज्ञानोबा बोलत आहेत. आणि म्हणून जागा होण्याची गरज आहे, सावध होण्याची गरज आहे की मनुष्य जन्माला येऊन आम्ही काय मिळवावं, तर फक्त आम्ही आत्मज्ञानाच्या प्राप्तीच्या मागे लागावं. आत्मज्ञानाची प्राप्ती हा सारासार विचार ठरतो, आत्मज्ञानाची प्राप्ती हा सार विचार ठरतो. सारासार विचार करा उठाउठी, नामधरा कंठी विठोबाची. आत्मज्ञानाची प्राप्ती होणं म्हणजे आत्मस्वरूप बनणं. आत्मस्वरूप बनणं म्हणजे चैतन्य स्वरूप बनणं, अर्थात देव बनणं. म्हणून आत्मज्ञान, आत्मस्वरूप, चैतन्य स्वरूप हे सगळे जवळजवळ एकाच अर्थाचे शब्द आहेत. मग या उपाधीमध्ये हे आत्मज्ञान, आत्मस्वरूप अर्थात चैतन्य हे गुप्त रूपानं वास करतं. ज्ञानोबा बोलले, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या उपाधीमध्ये गुप्त रूपानं हे चैतन्य अर्थात आत्मज्ञान, आत्मस्वरूप वास करतं. या उपाधीमध्ये आत्मज्ञानही आहे अर्थात चैतन्य आहे आणि उपाधी आहे. या संसारामध्ये चैतन्य आहे आणि उपाधी आहे. मग यामध्ये हे आत्मज्ञान किंवा चैतन्य हे सार आहे आणि उपाधी असार आहे. हे सारासाराचं मिश्रण आहे. जगत म्हणजे सारासाराचं मिश्रण आहे. या जगतामध्ये आत्मज्ञान, आत्मस्वरूप, चैतन्य आणि उपाधी हे मिश्रित अवस्थेत आहेत. मग यातून या आत्मज्ञानाची प्राप्ती हे सार आहे आणि या संसाराची अर्थात या उपाधीची निवृत्ती किंवा उपाधीचा त्याग ती आसार आहे, म्हणून तिचा त्याग. आत्मज्ञान सार आहे, चैतन्य सार आहे, ही उपाधी अर्थात प्रपंच आसार आहे. आणि म्हणून आसार अशा प्रपंचाचा त्याग करायचा आणि सार अशा आत्मज्ञानाचा, चैतन्याचा स्वीकार करायचा हा सारासार विचार असतो. आणि म्हणून जे साधू संत असतात ते अनित्याच्या ठाई आपली आस्तिक्य बुद्धी ठेवत नाहीत. अनित्याच्या ठाई जय असते आस्तिक्य बुद्धी नाही, निष्कर्ष दुही देखील असे. ज्ञानोबा आहे, विचारिता निरसले प्रपंचू सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. अनित्याच्या ठाई जया ते आस्तिक्य बुद्धी नाही. हा प्रपंच अनित्य आहे, ही उपाधी अनित्य आहे, ही माया अनित्य आहे. अशा अनित्य प्रपंचाच्या ठिकाणी महात्मा आपली आसक्ती ठेवत नाही. तर महात्मा किंवा साधू संत आपली आसक्ती कुठं ठेवतात? नित्याच्या ठिकाणी. आणि ते नित्य आहे चैतन्य, आत्मस्वरूप अर्थात आत्मज्ञान. म्हणजे जसं तुम्ही दही घ्या, दह्यामध्ये गुप्त रूपानं ताकही आहे आणि लोणी आहे. परंतु लोणी हे सार आहे, ताक हे आसार आहे. मग आसार ताकाचा त्याग करायचा आणि सार अशा लोण्याचा स्वीकार करायचा हा सारासार विचार असतो. किंवा आपण खळं करताना उपनेरमध्ये भुसकट निघतं आणि धान्यही निघतं. यात निघालेलं भुसकट आसार आहे आणि धान्य हे सार आहे. त्या आसार भुसकटाचा त्याग करायचा आणि सार अशा धान्याचा स्वीकार करायचा. आसार भुसकटाचा त्याग आणि सार अशा धान्याचा स्वीकार हा सारासार विचार असतो. दुधामध्ये पाणी आहे, दूध आहे, पण दूध हे सार आहे, पाणी आसार आहे. मग राजहंस पक्षी काय करतो? आसार अशा पाण्याचा त्याग करतो आणि सार असं दूध स्वीकारतो किंवा सार असं दूध पितो. तात्पर्य आसाराचा त्याग करायचा आणि साराचा स्वीकार करायचा. तसं संसारामध्ये हा प्रपंच आसार आहे आणि चैतन्य, आत्मज्ञान, आत्मस्वरूप हे सार आहे. प्रपंच आसार आहे, आत्मज्ञान सार आहे.
मग असार अशा प्रपंचाचा त्याग करायचा आणि सार अशा आत्मज्ञानाचा स्वीकार करायचा, हा सारासार विचार असतो. याला सार विचार म्हणतात. आणि हे मनुष्य जीवनातलं शहाणपण असतं. आसार प्रपंच टाकायचा आणि सार आत्मज्ञान स्वीकारायचं. आसार प्रपंच टाकायचा आणि सार आत्मज्ञान स्वीकारायचं, हा खरा सार विचार आहे, हा खरा सारासार विचार आहे. जीवन जगताना प्रत्येकाचं ध्येय ठरलेलं असतं. कुणाचं ध्येय असतं पैसा मिळवणं, कुणाचं ध्येय असतं प्रसिद्धी मिळवणं, कुणाचं ध्येय असतं पदे मिळवणं. पैसा, प्रसिद्धी, पदे ही नाना प्रकारची ध्येय आहेत. प्रत्येकाची ध्येय वेगळे आहेत. कुणाला प्रसिद्धी हवी आहे, कुणाला पैसा हवा आहे, कुणाला पदं हवी आहेत. परंतु ही सगळी ध्येय नाशिवंत आहेत. ही सगळी ध्येय नाशिवंत आहेत. मनुष्याचं ध्येय अविनाशी असावं. आणि अविनाशी ध्येय एकच आहे, आणि ते आहे आत्मज्ञानाची प्राप्ती. आत्मज्ञानाची प्राप्ती. कारण आत्मज्ञानानं जीव दिव्य बनतो. आणि जीव दिव्य बनणं म्हणजे जीव देव बनणं. चांगदेव 1400 वर्ष जगले. चांगदेव 1400 वर्ष जगले. ज्ञानोबराय फक्त 21 वर्षच जगले. ज्ञानोबराय अजूनही जिवंत आहेत. संजीवन समाधी आहे. ज्ञानोबराय कुठं गेले नाही. आळंदीला संजीवन समाधीमध्येच आहेत. पण सहज बोलताना तुलना करायची असेल, ज्ञानोबराय इथंच आहेत, इथेच राहतील, समाधीमध्ये जिवंतच आहेत. पण सहज एक तुलना करण्यासाठी मी बोलतो की चांगदेव 1400 वर्ष जगले. ज्ञानोबराय फक्त 21 वर्षच जगले. परंतु ज्ञानदेवाचं 21 वर्षाचं जीवन दिव्य होतं. कारण त्यांच्या जीवनात आत्मज्ञान होतं. आणि चांगदेवाचं 1400 वर्ष जीवन, चांगदेवाचं 1400 वर्षाचं जीवन हे निरर्थक ठरलं. कारण चांगदेवाच्या जीवनात आत्मज्ञान नव्हतं. ज्यावेळेस मुक्ताईनं चांगदेवाला आत्मज्ञानाची प्राप्ती करून दिली, त्यावेळेस चांगदेवाच्या जीवनाला दिव्यता आली. अन्यथा चांगदेव 1400 वर्ष जगले. बघा हो, विचार करून, चांगदेव 1400 वर्ष जगले. ज्ञानोबराय 21 वर्षच जगले. ज्ञानोबरायाचं 21 वर्षात जीवन दिव्य होतं. का तर ज्ञानोबरायाच्या जीवनात आत्मज्ञान होतं. चांगदेवाचं 1400 वर्षात जीवन फोल ठरलं, व्यर्थ ठरलं. त्यांच्या जीवनाला दिव्यता नव्हती. का तर चांगदेवाच्या जीवनात आत्मज्ञान नव्हतं. आत्मज्ञानाशिवाय जीवनाला दिव्यता येत नाही. आत्मज्ञानाशिवाय मनुष्य देव बनत नाही. ज्यावेळेस मुक्ताईने चांगदेवाला आत्मज्ञानाची प्राप्ती करून दिली, त्यावेळेस चांगदेवाचं जीवन धन्य झालं. त्यांच्या जीवनाला दिव्यता आली. आणि म्हणून आत्मज्ञानाशिवाय चांगदेव देव बनू शकले नाही. त्यांच्या जीवनाला दिव्यता आली नाही. जी दिव्यता ज्ञानोबरायाच्या जीवनाला फक्त 21 वर्षातच लाभली. याचं कारण आत्मज्ञान. आणि म्हणून आत्मज्ञानाची प्राप्ती हा सार विचार आहे. कारण आत्मज्ञानानं जीव दिव्य बनतो, जीव देव बनतो. विज्ञान तुम्हाला दीर्घायू बनेल. विज्ञान तुम्हाला 100 वर्ष नाही, 420 वर्ष जगवेल आणि श्री 420 बनवेल. परंतु जीवन फक्त दीर्घायू होऊन कामाचे नाही. जीवन दिव्य बनावं. जीवन दिव्य बनावं. याचा अर्थ तुम्ही दीर्घायू होऊ नका असं मला म्हणायचं नाही. तुम्ही जरूर दीर्घायू व्हा. परंतु जीवन दीर्घायू बनवत तुम्ही जीवन दिव्यही बनावं. तुम्ही जीवन दिव्यही बनवावं या दिशेने तुमची वाटचाल असावी, तर तुमचं जीवन धन्य होतं. मी म्हणतो विज्ञानाने तुम्हाला 100 वर्ष नाही, 420 वर्ष जगवलं आणि श्री 420 केलं. पण 420 वर्षाने मेले. आत्मज्ञान न मिळवता काय जीवनाचा फायदा झाला? याला ज्ञानोबराय म्हणतात वाया एरझार हरिबिन. म्हणून मी बोलो, विज्ञान तुम्हाला दीर्घायू बनेल. 100 नाही, 420 वर्ष जगवेल, श्री 420 बनवेल. परंतु ते माती मोल आहे. 420 वर्षानं का होत नाही, पण मरावं लागेल. पण जीवन नुसतं दीर्घायू बनवून कामाचं नाही, तर जीवन दिव्य बनावं. आणि जीवन दिव्य तेव्हाच बनतं की ज्यावेळेस तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. आणि जीव दिव्य होणं म्हणजे जीव देव होणं, जीव मुक्त होणं, जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडणं म्हणजे जीव दिव्य होणं.
आणि जीवनाला ही दिव्यता आत्मज्ञानाला लाभत असते. कारण आत्मज्ञानाची प्राप्ती झाली तरच तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडू शकता, अन्यथा नाही. कारण तुकोबाराने खडसावून सांगितलंय की ज्ञाने विना मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उभारून. म्हणून विचार करावा, जीवनात सारासार विचार असावा. अनेक लोकांच्या जीवनात सारासार विचार नसतोच. येणं, खाणं, पिणं, मजा करणं, गडगंज पैसा कमवणं, मरून जाणं, हेच त्यांचं जीवन असते. अनेक लोक आहेत की ज्यांच्या जीवनात सारासार विचार नसतो. फक्त द्रव्यार्जन, विषयभोग आणि नश्वर वस्तूंचा संग्रह म्हणजेच जीवन, अशी जीवनाची व्याख्या बहुतांशी 90% लोकांना केली आहे. 90% लोकांना जीवनच कळत नाही, त्यांना सारासार विचारच कळत नाही. मी म्हणतो तुम्ही कोट्यावधी रुपये मिळवले, कोट्यावधी रुपये मिळवलेत, तुमच्यापाशी 10 ट्रक नोट आहेत, परंतु मृत्यू डोक्यावर घिरट्या घालतोय. त्या 10 ट्रक नोटा तुमच्या काय कामाच्या? एका उर्दू शायरनं म्हटलंय, ए इंसान चाहे जितने भी जमा कर ले तो रुपयों के मोती, ए इंसान चाहे जितने भी जमा कर ले तो रुपयों के मोती, मगर इतना याद रख कफन को कोई जेब नहीं होती, कफन को कोई जेब नहीं होती. तो उर्दू शायर म्हणतोय की ए माणसा, तू कितीही रुपये मिळव, कोट्यावधी रुपये मिळव, परंतु मेल्यानंतर तुला ज्या कफनरूपी वस्त्रात गुंडाळल्या जातं, त्या कफनाला खिसा नसतो, त्यामुळे तुला काही तुझ्यासोबत नेता येत नाही. त्या कफनाला खिसा नसतो म्हणून तुम्हाला काही सोबत नेता येत नाही. ए इंसान चाहे जितने भी जमा कर ले तो रुपयों के मोती, मगर इतना याद रख कफन को कोई जेब नहीं होती, कफन को कोई जेब नहीं होती. तू किती मिळव म्हणले, पण मेल्यावर तुला सोबत नेण्यासाठी त्या कफनाला खिसा नसतो, तुला काही सोबत नेता येत नाही, सगळं इथंच राहतं. आणि म्हणून जन्मता लंगोटी आणि मेल्यावर कफन आहे, आणि दोन्हीला खिसा नसतो. लंगोटीला खिसा नाही, कफनाला खिसा नाही, सोबत काही नेता येत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात की धन मिळविले कोटी, संगे नये रे लंगोटी. मेल्यानंतर लंगोटी जळून जाते, कमरेचा करदोडाय कापून घेतात, तो कमरेचा करदोडाय सोबत येऊ देत नाहीत. धन मिळविले कोटी, संगे नये रे लंगोटी. रावणाची श्रीमंती कधी मोजली का तुम्ही? बघा मोजून. रावणाची दाढी करायला जेजुरीचा खंडोबा होता. रावणाची दाढी करायला जेजुरीचा खंडोबा होता. रावणाची गाढवं सांभाळायला गणपती बाप्पा होते. रावणाच्या दारात सडा टाकायला चंद्र यायचा. गंधर्व गाणे गायचे. रावणाकडं साधी घर तर सोडा, 7 कोटी शुद्ध सोन्याची घरं होती. 7 कोटी. रावण मेल्यावर किती सोबत गेलो? तो गोवारा म्हणले की एक फुटकी कवडी सोबत गेली नाही. रावण मेल्यावर काय सोबत गेलं? मग तेथे न चले काही. सत्ता संपदा ठाईच्या ठाई. सत्ता असो, संपत्ती असो, सगळं जागच्या जागी राहतं. हे सोडून जावं लागतं. काही सोबत येत नाही. आपल्यासोबत चालतं ते फक्त आत्मज्ञान आणि भगवंताचं पवित्र नाव, बाकी काही येत नाही. तुम्ही केलेली बरी वाईट कर्म सोबत चालतात आणि भगवंताचं नाम चालतं. परंतु सारासार विचार केला तर तुमच्यासोबत चालतं फक्त आत्मज्ञान आणि भगवंताचं नाम, बाकी सगळं इथंच ठेवून जावं लागतं. तुमच्यासोबत प्रामुख्यानं 2 गोष्टी जातात, एक आत्मज्ञान आणि भगवंताचं पवित्र नाम. मग जे आमच्या सोबत येत नाही त्याच्या आम्ही मागं का लागावं? आमच्या मेंदूला अशी अविवेकाची काजळी का यावी? आमची विवेक जागृती का होऊ नये की जे सोबत येतंय मेल्यावर ते आम्ही कमवावं आणि ते सोबत घेऊन जावं? जे सोबत येत नाही त्याच्या का पाठीमागं लागावं? आत्मज्ञान सोडून प्रत्येक वस्तूला नाश आहे, त्या सोबत येत नाहीत, इथंच ठेवून जाव्या लागतात. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही किती मिळवलं तर ते तुमचं नसतंय, ते भगवंताचं असतंय. तुम्ही जरी मालक असले तर तुम्ही मालक म्हणतायत, भगवंत म्हणतो तू मालक नाही, तू वॉचमन आहे.
का देह काळाचे धन कुबेराचे, इथं मनुष्याचे काय आहे? देह काळाचं खाद्य, धन कुबेराचं आहे. माणसाचं काय आहे? काहीच नाही. माणसानं उघडं यायचं आणि उघडं जायचं आहे. सर्वत्र वैभव ईश्वराचे, अनुमात्र नाही बा जीवाचे, उघडेची यावे उघडेची जावे. हे सगळं वैभव ईश्वराचं आहे. मनुष्य आपल्या संपत्तीचा निमित्ताचा धनी असतो. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. मनुष्य आपल्या संपत्तीचा निमित्ताचा धनी आहे, कारण ही संपत्ती कुबेराची आहे, धन कुबेराचे, देह काळाचे. मनुष्याचं काय नाही. त्याने उघडं यायचं आणि उघडं जायचं, त्याचं काहीच नाही. त्याने उघडं यायचं आणि उघडं जायचं. मनुष्य आपल्या संपत्तीचा निमित्ताचा धनी आहे. मनुष्य आपल्या संपत्तीचा वॉचमन आहे. आणि म्हणून इथं वॉचमन बदलतात, संपत्ती जाग्यावर राहते. बघा तुम्ही, बाप मेला, मुलगा वॉचमन म्हणून येतो त्या प्रॉपर्टीचा. मुलगा मेला, नातू वॉचमन म्हणून येतो. नातू मेला, पंतू वॉचमन म्हणून येतो. वॉचमन बदलतात, संपत्ती जाग्यावर राहते, कारण ती भगवंताची आपली नाही. आपण निमित्ताचे धनी आहोत. कारण भगवंतानं स्पष्ट सांगितलंय की सर्वत्र वैभव ईश्वराचे. हे जगातलं सगळं वैभव, सगळी संपत्ती भगवंताची आहे. तिचा तुम्ही फक्त वापर करू शकता. मालक म्हणून का होत नाही, फक्त वापर करू शकता. आणि मरण आल्यावर ती जागच्या जागी ठेवायची, निघून जायची. ती तुम्हाला सोबत नेता येत नाही, कारण ती भगवंताची आहे. दुसऱ्याचं आपल्याला नेता येत नाही. हे भगवंताचे म्हणून आपल्याला नेता येत नाही. तुम्हाला वाटतं आम्ही या संपत्तीचे मालक आहोत. आहेत, घडीवर मालक आहेत, वॉचमन आहेत, मालक आहेत. परंतु ही संपत्ती भगवंताची आहे. तुम्हाला निमित्ताचा धनी केलंय. भगवंत म्हणतात की माझ्या संपत्तीचा तुम्ही वापर करू शकता, पण तिला सोबत नेऊ शकत नाही. तिला इथंच ठेवून जावं लागतं. अशीच जर परिस्थिती आहे, संपत्ती भगवंताची आहे, देह काळाचे, धन कुबेराचे, आम्हाला उघडं यायचं आहे, उघडं जायचं आहे. हे धन दौलत संपत्ती रावणाच्या सोबत गेली नाही, आमच्या सोबत येणार नाही. मग जे सोबत येत नाही त्याच्या मागं का लागावं? जे सोबत येते त्याच्या मागं लागावं, हा सारासार विचार असतो. आणि सोबत येतं ते फक्त आत्मज्ञान आणि भगवंताचं नाम. म्हणून आत्मज्ञानाची प्राप्ती हा सारासार विचार ठरतो. आत्मज्ञानाची प्राप्ती हा सार विचार ठरतो. नाथ महाराज म्हणाले, एका जनार्दनी असे किती झाले, परी हरिनाम सेविले तोची धन्य. या जगतात किती माणसं आली आणि किती गेली, हा अगणित आकडा आहे. एका जनार्दनी असे किती झाले, हा अगणित आकडा आहे, न सांगता येण्यासारखा. किती माणसं आली आणि किती गेली काळाच्या ओघात, कुणी हिशोब ठेवलाय? एका जनार्दनी असे किती झाले, अगणित आकडा आहे. वाहत्या पाण्यावर बोटानं लिहावं. पाणी वाहत आहे, नदीला पूर आलाय. वाहत्या पाण्यावर बोटानं लिहावं, काय आपलं नाव. तुम्ही जन्माला आले ना माणूस, म्हणून तुम्हाला काहीतरी नाव आहे. भिंतीवर लिहिलं टिकेल काही काळ दिवस, भिंत आहे तोपर्यंत काही काळ टिकेल भिंतीवर. पण पाण्यावर लिहिलंय, वाहतं पाणी, आणि वाहत्या पाण्यावर आपण आपलं नाव लिहिलंय बोटानं, किती वेळ टिकेल? अहो, लिहूस तर पुसल्या जाईल ते. वाहत्या पाण्यावर आपण आपलं नाव जर बोटानं लिहिलं तर ते जसं लिहिता लिहिता किंवा लिहिल्या लिहिल्या पुसल्या जातं, तशा काळाच्या ओघात किती माणसं आली आणि गेली, ही पुसल्या गेली. त्यांची कुणी यादी ठेवली? त्यांची नावं पुसल्या गेली. त्यांची नावं कुणी ठेवली? त्यांची यादी. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की एका जनार्दनी असे किती झाले. अरे बाबांनो, काळाच्या ओघात किती आले आणि किती गेले. वाहत्या पाण्यावर बोटानं नाव लिहावं, क्षणात ते पुसल्या जावं, तशी या सर्वांची नावे पुसल्या गेली. यांची कुणी यादी ठेवली? एका जनार्दनी असे किती झाले, परी हरिनाम सेविले तोची धन्य. हरिनाम सेविले तोची धन्य. काळाच्या ओघात असंख्य आले, असंख्य गेले, अगणित आकडा आहे. त्यांची यादी कुणी ठेवली नाही, पण यादी मात्र त्यांची ठेवल्या जाते. कुणाची? की ज्यांनी हरिनाम सेविले तोची धन्य. ज्यांनी आयुष्यभर मुखानं हरिनाम गायले आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीच्या मागे लागलाय, त्यांचा हिशोब ठेवला जातो, त्यांची यादी ठेवल्या जाते. आणि ही यादी कधी पुसल्या जात नाही. मर कर भी अमर नाम है उस जीव का जीव में जग में, जो प्रभु प्रेम में जीवन बलिदान किया करे. मीराबाई म्हणतायत की त्याचाच हिशोब इथं ठेवला जातो, त्याचंच नाव अमर होतं, त्याचीच यादी इथं ठेवल्या जाते की ज्यांनी उभं आयुष्य रामनामात खर्च केलं आहे आणि जो आत्मज्ञानाच्या पाठीमागे लावला आहे. उभं आयुष्य आत्मज्ञानात आणि हरिनामात खर्च केलं आहे, त्याचं नाव इथं अमर राहतं, त्याची यादी ठेवल्या जाते, बाकीच्यांची नाही.
आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की एका जनार्दनी असे किती झाले परी हरिनाम सेविले तोची धन्य. आणि म्हणून नश्वर वस्तू संग्रहाच्या मागं किती लागा ते माती मोले. इथली प्रत्येक वस्तू नाशिवंत आहे, फक्त आत्मज्ञान अविनाशी आहे. त्या अविनाशी आत्मज्ञानाच्या मागे लागा. अशा अविनाशी आत्मज्ञानानं तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडता, मृत्यूविजय मिळवता, भगवत स्वरूप बनता. आणि असं आत्मज्ञान प्राप्त करून भगवत स्वरूप बनणं, जन्ममृत्यूवर विजय मिळवणं, जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडणं, हा सारासार विचार असतो, हा सार विचार असतो. म्हणून आत्मज्ञानाची प्राप्ती हे सार आहे, हे सारासार विचार आहे. एकदा राजा सिकंदर बिमार पडला, त्याला कॅन्सर झाला. तो नाना प्रकारच्या डॉक्टरकडं, हाकिमाकडं, सर्वाकडे गेला. परंतु सगळ्या डॉक्टरांना, त्या काळातले वैद्य हाकीम जे काय असतील त्या सर्वांना सांगितलं की राजेसाहेब तुम्हाला भयानक मोठा कॅन्सर झाला आहे आणि यावर काही विलाज नाही, आता तुम्हाला मरावंच लागेल, मरावंच लागेल. शेवटी सगळ्याच वैद्यांना हाकिमानं सांगितलं की तुम्हाला मरावंच लागेल. त्यावेळेस तो म्हणायचा की ही मी जी कमवलेली संपत्ती, मी चक्रवर्ती सम्राट आहे, जगविजेता आहे, सगळ्या जगाचा राजा आहे म्हणले मी. हे जे धन दौलत संपत्ती राज्य मिळवलं हे काही मला नीट करायला कामाला नाही यायचं का? ते म्हणले अजिबात नाही. तुम्ही या कॅन्सरने मरणार म्हणजे मरणार, आणि तुम्ही जे कमवलं हे अजिबात तुम्हाला नीट करण्यासाठी कामाला येणार नाही. असं ज्यावेळेस सगळ्या वैद्यांनी हाकिमांनी सांगितलं त्यावेळेस त्याच्या डोक्यात प्रकाश पडला की आपल्या जीवनाचा प्रवास चुकला. जे काहीच कामी येत नाही, जे सोबतही येत नाही, मला वाचवू शकत नाही, असं नश्वर कमावण्याच्या मी मागे लागलो. आणि जे मला वाचू शकतंय किंवा जे मला जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर काढू शकतंय असं आत्मज्ञान मिळवण्याचा मी प्रयत्न केला नाही, म्हणून माझ्या जीवनाचा प्रवास चुकला. म्हणून त्यांनी मरताना एक चिठ्ठी लिहून ठेवली गुपित रूपानं आपल्या प्रधानाच्या नावानं. आणि त्या चिठ्ठीत लिहिलं की मेल्यानंतर माझी अंत्ययात्रा ज्यावेळेस काढाल त्यावेळेस ताटकीवर माझे दोन्ही हात असे उघडे करून लोंबकळस सोडा, मुठीसुद्धा मारू नका, लोंबकळस सोडा माझे हात, उघडे हात तळवे करून. का? तर जगाला दिसू द्या एवढा मोठा चक्रवर्ती सम्राट, विश्वविजेता, जगविजेता जाताना आपल्यासोबत काहीही घेऊन जाऊ शकला नाही, त्याला सगळं इथंच ठेवून जावं लागलं. हा लोकाला माझ्या मृत्यूनंतर संदेश जाऊ द्या. लोकांच्या डोक्यात काही प्रकाश पडला तर पडला. तात्पर्य, सिकंदराने आम्हाला हा संदेश दिला, मी सगळं जग जिंकलं, पण हे जग, ही संपत्ती मला माझ्या मरणातून वाचू शकली नाही आहे. मला सार गोष्टी कमवता आल्या नाही, मी आसाराच्या मागे लागलो. संपत्ती नश्वर आहे, आसार आहे, मी आसार कमवलं, ते माझ्या काही कामी आलं नाही, माझ्यासोबतही आलं नाही, मला वाचवू शकलं नाही. मी सार कमावण्याचं सोडून आसार कमवलं, मी चुकलो, तुम्ही तरी चुकू नका. आणि म्हणून आसार अशा संपत्तीच्या, धनाच्या, वस्तुसंग्रहाच्या मागे लागू नका, सार अशा आत्मज्ञानाच्या मागे लागा. याचा अर्थ तुम्ही धनद्रव्य, संपत्ती, जायदाद कमवू नये असे मला म्हणायचं नाही, ती आवश्यक आहे जीवन जगण्यासाठी. पण केवळ धनदौलत आणि संपत्ती कमवणं आणि आत्मज्ञानाला ठोकर मारून पुढे जाणं हा मूर्खपणा आहे, हा अविवेक आहे, असा विचार नसावा. संसार करा, नेटका करा, पण तो संसार करत करत जिभेला हरिनाम घ्यायला वेग द्या आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीच्या मागे लागा, हा सार विचार आहे. हरिनाम एकदा मुखात फिट झालं आणि हरिनामाची आवीट गोडी लागली की पुढं चालून तुम्हाला प्रपंच आसार वाटतो, विषयभोग आसार वाटतात, ते तुच्छ वाटतात, आणि मग तुम्हाला हरिनामाचीच गोडी लागते. आणि हरिनामाची गोडी लागली की प्रपंच तुच्छ वाटला की त्याचा त्याग आपोआप घडतो आणि हरिनामाच्या बळावर तुम्ही हळूहळू आत्मज्ञानाची प्राप्ती करता आणि भगवत स्वरूप बनता. हा सार विचार आहे. मग संसार टाकायचा नाही, तो अवश्य करा, पण तो करत करत आपल्या जिभेला हरिनाम घ्यायला वेग द्या. मग या हरिनामाच्याच बळावर विषयाचा, संसाराचा, भोगाचा तुम्हाला तिटकारा येईल, संसाराचा त्याग घडेल आणि या हरिनामाच्या बळावरच तुम्ही हळूहळू आत्मज्ञानाच्या मागे लागाल, आत्मज्ञानाची प्राप्ती कराल आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडाल, मुक्त व्हाल. आणि म्हणून आत्मज्ञानाची प्राप्ती हा सार विचार आहे. मनुष्य भवसागरात पोहणारा एक मासा आहे.
आणि त्याची बायका मुलं हे एक जाळं आहे. नदीतला, तळ्यातला, समुद्रातला मासा कोळ्याच्या जाळ्यात अडकतो. परंतु उपमा जर दिली माणसाला माशाची, तर मनुष्य हा भवसागरातला एक मासा आहे आणि त्याची बायका मुलं हे एक जाळं आहे. मनुष्य आपल्या बायका मुलाच्या जाळ्यात अडकतो आणि शेवटी एक दिवशी यमरूपी कोळी येतो आणि या मनुष्यरूपी माशाला पकडून नेतो आणि सर्वच खेळ संपतो. मृत्यूपुढे सर्व ऐट थांबते. तुम्हाला यमाचं बोलवून आलं की जावंच लागतं, मरावंच लागतं. मग तुम्ही कुणी असा, मृत्यूपुढे सर्व ऐट थांबते. ही बायका मुलाची आसक्ती प्रामुख्यानं आम्हाला भगवत प्राप्तीला आडवी येते. तुम्ही बघा, तुमचा सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे? जगत नाही आहे. तुमचा सगळ्यात मोठा शत्रू जर कोण असेल तर तुमची संपत्ती आणि तुमची बायका मुलं. आपले खरे वैरी जर कोण असतील तर आपली संपत्ती आणि आपली बायका मुलं, जग नाही. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. ते मदारी लोक जंगलामध्ये माकड पकडण्यासाठी, तुकोबारायचा अभंग आहे, माकडे मुठी धरिले फुटाने. तो मदारी माकडाला पकडण्यासाठी जंगलामध्ये एक विशिष्ट प्रकारचं गाडगं नेऊन मांडतो. त्या गाडग्याचा आकार असा असतो की त्या गाडग्याचं तोंड असं बनवलेलं असतं की त्यात उभाच हात आत जाईल आणि उभाच हात बाहेर निघेल. गाडग्यात हात उभा घातला पण मध्ये गेलं मूठ मारली तर ती मूठ गाडग्याच्या तोंडाला अडकते, हात बाहेर निघत नाही. मूठ सोडली तरच हात निघतो. तात्पर्य गाडग्याच्या तोंडातून सरळ हात आत जातो, सरळ बाहेर निघतो. मूठ मारली की अडकतो. अशा प्रकारचं गाडगं तयार करतो. त्या गाडग्यात काही फुटाणे टाकतो आणि ते गाडगं झाडाखाली ठेवतो. माकडं झाडावर असतात आणि हा झाडाच्या खोडाच्या आत जाऊन लपतो. हा सगळा प्रकार माकड झाडावरून बघत असते. आता त्याला वाटतं मदारी गेलाय, पण तो खोडाच्या आड लपला. याला वाटलं मदारी गेलाय. माकड खाली येतं आणि त्याला फुटाण्याचा मोह होतो. त्या गाडग्यात हात घालतं आणि मुठीमध्ये फुटाणे धरतं. आता मूठ काढायला जातं तर गाडग्याचं तोंड असं बनवलं की मूठ मारली की मूठ त्या गाडग्याच्या तोंडाला अडकते, हात बाहेर निघत नाही. बघा गंमत कशी. सरळ हात आत जातो, सरळ बाहेर निघतो. पण आता फुटाण्याचा मोह झाला. त्यांनी फुटाण्याची मूठ मारली आणि बाहेर काढायला लागलाय, पण ती मूठ गाडग्याच्या तोंडात अडकली. आता या माणसाने या माकडाने ती मूठ सोडावी ना. फुटाण्याची मूठ सोडली की ते माकड मुक्तच आहे, ते पळून जाऊ शकते. पण याला आसक्ती झाली फुटाण्याची. याने फुटाण्याची मूठ मारली आणि ही मूठ तिथे गाडग्याच्या गळ्याला, गाडग्याच्या तोंडाला अडकली. तेवढ्यामध्ये मदारी पाठीमागून येतो, या माकडाच्या गळ्याला फास टाकतो, एक फटका मारतो आणि त्या माकडाला पकडून नेतो. तसं आम्हाला नाना प्रकारच्या आसक्ती आहेत. माझी बायको मारली मूठ, माझं पोरग मारली मूठ, माझी जायदाद मारली मूठ, माझी संपत्ती मारली मूठ, माझा पैसा मारली मूठ. या नाना प्रकारच्या आसक्तीच्या मुठी आम्ही घट्ट मारून ठेवतो. एक दिवशी यमरूपी मदारी येतो, आमच्या गळ्याला फास घालतो आणि त्या माकडासारखं पकडून नेतो. आम्हाला मरावं लागतं. आणि मी बोललो की मृत्यूपुढे सर्व ऐट थांबते. मरण आलं की मरावंच लागतं. मृत्यूपुढे सर्व ऐट थांबते आणि आमचा जन्म वाया इरझार हरिविनासा होतो. म्हणून या नाना प्रकारच्या आसक्तीच्या मुठीच आम्हाला जन्ममानाच्या फेऱ्यात बांधतात. म्हणून मी बोलून गेलो की तुमचा सर्वात मोठा वैरी जर कोण असेल तर ती तुमची संपत्ती आणि तुमची बायका मुलं, जग नाही आहे. माझी बायको ही आसक्ती, माझा मुलगा ही आसक्ती, माझी जायदाद, माझा पैसा ही आसक्ती. ही नाना प्रकारची आसक्ती, ही वासनाच तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्ममानाच्या फेऱ्यात बांधते. जन्म घेणं लागे वासनेच्या संगे. या आसक्तीच्या मुठीच तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्ममानाच्या फेऱ्यात बांधत असतात. आणि म्हणून या आसक्तीचं जाळं तोडा. या आसक्तीतून तुम्ही बाहेर पडा. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की हरिहरी तुम्ही म्हणारे सकळतेने माया जाळं तुटतील.
आसक्तीचं जाळं तोडा, मायेचं जाळं तोडा, ते हरिनामानं तुटतं. एकदा एक साधू, हिवाळ्याचे दिवस, सकाळचे 8 वाजलेत, थंडी वाजते म्हणून उन्हाच्या तिरमीला बसलाय. उन्हामध्ये बाजूला एक 10-5 भक्तगण बसलेत आणि अध्यात्मावर चर्चा चालली आहे. तेवढ्यात एक चोर पळत आला आणि त्या चोरानं त्या साधूच्या अंगावरची शाल हिसकावली आणि पळू लागला. तो चोर गावाच्या दिशेने पळत सुटला. तेवढ्यात तो साधू उठला आणि तोही पळू लागला. पण चोर पळाला गावाच्या दिशेने आणि साधू पळू लागला उलट्या दिशेने. आणि साधू जिकडे पळत होता तिकडे होतं स्मशान. सोबत आली बसलेली माणसं म्हणली, अहो साधू महाराज, तुम्ही काय वेडीत का काय? चोर शाल घेऊन पळालाय, तो गावाच्या दिशेने पळालाय आणि तुम्ही उलट्या दिशेने पळतायत आणि जिकडे पळतायत तिकडे आहे स्मशान. अशानं चोर कसा गाठायचा? तर तो साधू म्हणतो, बाबांनो, तो चोर तरणाताठ आहे, मी म्हातारा आहे. आता मी किती त्याच्या मागे पळालो तो मला गाठणार नाही. मग मी असं करतो की त्याच्या कायमच्या पत्त्यावर जाऊन बसतो की जिथं त्याला कधी ना कधी यावंच लागेल. आणि त्या चोराचा कायमचा पत्ता होता स्मशान. मी त्याच्या कायमच्या पत्त्यावर जाऊन बसतो की जिथं त्याला कधी ना कधी यावंच लागेल, असं साधू बोलतोय. योगायोग असा की 8 दिवसांनी तो चोर मेला. दृष्टांतातला चोर लवकर मरतो. 8 दिवसांनी तो चोर मेला. त्या जवळ बसलेल्या माणसाने त्याची ताटकी बांधली. ती साधूची शाल त्या चोराच्या अंगावर टाकली आणि ते प्रेत स्मशानात घेऊन गेले. तिथं साधू बसलेलाच होता. त्यांनी हे प्रेत टेकवलं की साधू पटकन उठला, पळत गेला आणि आपली शाल हिसकावून घेतली आणि त्या लोकाला म्हणाला, बघा मी माझी शाल वसूल केली का नाही? तुम्हाला म्हणालो होतो ना मी की मी त्याच्या कायमच्या पत्त्यावर जाऊन बसतो की जिथं त्याला कधी ना कधी यावंच लागल. तो आला का नाही कायमच्या पत्त्यावर? मी माझी शाल वसूल केली. तो त्याच्या कायमच्या पत्त्यावर आला आणि हा त्याचा कायमचा पत्ता होता स्मशान. म्हणून जीवन जगताना आमचे 2च पत्ते ठरत आहेत. एक तर आत्मस्वरूप, विश्वव्यापी वासुदेव श्रीकृष्णरूपी आत्मस्वरूप, हा एक पत्ता. आणि हा आत्मस्वरूपाचा पत्ता गाठता नाही आला तर आमचा दुसरा पत्ता ठरतो स्मशान. मग तुम्हाला कोणत्या पत्त्यावर उतरायचं हे ज्याचं त्यांनी ठरवावं, आत्मस्वरूपाच्या का स्मशानाच्या. तुम्हाला आत्मस्वरूपाचा पत्ता नाही गाठता आला तर तुमचा पत्ता ठरतो स्मशान. तुम्हाला या स्मशानरूपी पत्त्यावर कधी ना कधी उतरावंच लागेल. आणि स्मशानाच्या पत्त्यावर उतरणं ही आसार गोष्ट आहे आणि आत्मस्वरूपाच्या पत्त्यावर उतरणं ही सार गोष्ट आहे. हा सारासार विचार जीवनात असावा. आम्ही बायका पोरांना आपलं समजतो, ठीक आहे, ती आपलीच असतात, यात वाद नाही आहे. परंतु या जगाचं गणित असं आहे ते तुम्ही समजून घ्या. नरबाने स्पष्ट सांगितलं की इथं एकट्याला यायचं, एकट्याला जायचं. आपुली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडा वेगी. इथं एकट्याला यायचं, एकट्याला जायचं. आपली संगती कुणी करत नाही. संसार बंधन आपल्या एकट्याला तोडायचं, तिथं कोणाची मदत जमत नाही. तात्पर्य एकट्याला यायचं, एकट्याला जायचं. नाथ महाराज म्हणले की पुत्रबंधू कांता संपत्तीचे, हरिविना कोणी नाही सोडविता पुत्रबंधू कांता संपत्तीचे. पुत्र बंधू कांता, मुलं बळ, बायका पोरं हे संपत्ती आहे तोपर्यंत आपल्या बाजूला माशासारखे घोंगत असतात. संपत्ती गेली की आपल्याला केवढ्याचं म्हणे विचारत नाही. बायको भोवताली गोंडा घोळते तिच्या गरजा पुरवल्या तर, मुलं बाळ गोंडा घोळतात पैसा दिला, काही कमवून ठेवलं तर.
म्हणून नाथ महाराज म्हणतात की पुत्रबंधू कांता संपत्तीचे. इथं कुणी कुणाचं नसते. एक भगवंत सोडला, पांडुरंग सोडला तर. नवऱ्याची अंत्ययात्रा निघाली आहे. बायको कुठपर्यंत येते? उंबऱ्यापर्यंत. तिथूनच नवऱ्याला टाटा करते. कारण आपल्या मराठमोळ्यामध्ये बायकांनी स्मशानात जाऊ नये. तसंच हिंदू संस्कृतीमध्येच आहे की बायकांनी स्मशानात जाऊ नये, पण जातात लोक. हा निराळा भाग आहे, परंतु बायकांनी स्मशानात जाऊ नये असा नियम आहे. म्हणून बायको उंबऱ्यापर्यंत, नवऱ्याचं मढं चाललंय, प्रेत चाललंय, बायको वाटं लावायला आली उंबऱ्यापर्यंत, तिथंच थांबली, तिथूनच टाटा बाय बाय सी ऑफ, फिर मिळेंगे पुढच्या जन्मात. ते वडाला 7 फेऱ्या मारल्या असल्या तर. बायको उंबऱ्यापर्यंत, मुलं बाळ स्मशानापर्यंत, नातेवाईक स्मशानापर्यंत, आपला मेलेला देह चितेपर्यंत. तोही चितेत जळतो आणि नाहीसा होतो, तोही आपली संगती करत नाही. एकटा जीव पुढच्या प्रवासाला निघतो आणि याची संगती करतो तो आत्मा, म्हणून हा जीवात्मा आहे. आणि म्हणून जो आपली कायमची संगती करतो, जो आपल्याला कधीच सोडत नाही, तो आहे फक्त आत्मा. आणि म्हणून आत्मा हाच आपला खरा मित्र आहे. आणि आत्मा अर्थात पांडुरंग हाच एकमात्र प्रेमाचा विषय आहे. जगत किंवा बायका मुलं अजिबात नाही. आणि म्हणून ज्ञानोबा बोलत आहेत की निरुपचारा प्रेमा विषय होय जो विरोत्तमा, दुजे नव्हे की आत्मा ऐशीची जाणावे. या जगतात एकमात्र प्रेमाचा विषय काय असेल तर तो आहे आत्मा, अर्थात पंढरपुरातला पांडुरंग. आणि पांडुरंग हाच आत्मा आहे. का सगळ्यांनी आपल्याला सोडलं, बायकोनी उंबऱ्यापाशी सोडले, मुलाबाळांनी स्मशानात सोडले, नातेवाईकांनी स्मशानात सोडले, आपल्या देहानेही आपल्याला चितेत सोडले. आपली संगती केली ती फक्त आत्म्यानं. आणि आत्मा हा पांडुरंग आहे, तो पंढरपुरात उभा आहे. आणि म्हणून जे आपल्याला सोडून गेले ते आपले मित्र कसे असतील? जो आपल्याला कधीच सोडत नाही तो आपला खरा मित्र, आणि तो आहे आत्मा. आणि तो आत्मा पंढरपुरात उभा आहे. आणि म्हणून ज्याने आपल्याला कधीच सोडलं नाही तो आपल्या प्रेमाचा विषय असतो. आणि म्हणून प्रेमच करायचं तर पांडुरंगावर करा, का त्यांनी तुम्हाला कधीच सोडलं नाही. आणि ज्यांनी तुम्हाला सोडलं आहे बायका पोराने, ते तुमच्या प्रेमाचा विषय ठरतच नाहीत. कारण पुत्रबंधू कांता संपत्तीचे हे क्षणाचे आपले असतात. मरताने कसे डायलॉग असतात बघा, आता तुम्ही गेले आमचं कसं होईल. त्या रडण्यातही आपलीच काळजी आहे, तुम्ही गेले आमचं कसं होईल. तुम्ही गेल्याचं दुःख कमी किंबहुना नसेलही, पण तुम्ही गेले आता आमचं कसं होईल. हमाल गेला ना, वॉचमन गेला ना, कमवणारा गेला, गरजा पुरवणारा गेला, आता आमच्या गरजा कोण पुरवीन, ही त्या रडण्यामागं भावना आहे. आता तुम्ही गेले आमचं कसं होईल. रडण्यातही स्वार्थ आहे, आमचं कसं होईल. म्हणून हरिविन कोणी नाही सोडविता, पुत्रबंधू कांता संपत्तीचे. बायका मुलं हे धनासाठी आपल्या मागे लागले असतात, आपण गरजा पुरवतो म्हणून मागे लागले असतात. याचा अर्थ त्यांना सोडून द्यायचा असाही भाग नाही आहे. त्यांचा उत्तम सांभाळ करायचा, पण त्यांच्यातून हळूहळू सुटायचं. आणि हरिनामानं ते सुटता येतं, त्यांना टाकायचं नाही. त्यांची आसक्ती हरिनामानं कमी होते, हरिनामानं सुटता येतं. त्यांना टाकायचं नाही, त्यांचा नीट सांभाळ करा, पण त्यांच्यातून सुटा, त्यांची आसक्ती कमी करा, आणि ती हरिनामानं कमी होते. तुम्ही बघा, एखादा मनुष्य मेला, दुपारी मेला, तर घरातले दारातले आतले बाहेरचे सगळे म्हणतात उरका 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 अंधार पडेल. दुपारी मेलाय, उरका 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 अंधार पडेल. सकाळी मेला तर म्हणतात उरका 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 ऊन होईल. यांना अंधाराची आणि उन्हाची फिकीर आहे, मनुष्य गेल्याची फिकीर नाही. पुत्रबंधू कांता संपत्तीची. दुपारी मेलाय उरका 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 अंधार होईल, सकाळी मेलाय उरका उरका ऊन पडेल. यमाची हाती बांधून या देती, भूषणेही घेती काढून या. चापू चापू सोनं काढतात आणि यमाच्या हाती बांधून देतात. ज्याची तुझं गुंती ते मोकलती तुझं अंती. यमाची हाती बांधून या देती, भूषणेही घेती काढून या. ज्याची तुझं गुंती ते मोकलती तुझं अंती. ज्याच्यासाठी आयुष्यभर खस्ता काढल्यात, ज्यांच्यासाठी जगलाय, ज्यांच्यासाठी कमवून ठेवलंय, ज्यांच्यासाठी देवाला विसरलाय, पण ज्यांची बरोबरी केली, तुकोबारा म्हणतात तेच मोकलती तुझं अंती. यमाची हाती बांधून या देती, भूषणेही घेती काढून या. ते तुला मोकलतात. प्रेत बाहेरी घाली जे, हे असो हाते एक शाळी जे कशमाळाते. मनुष्य मेला तर लोकांना गडबड असते,
प्रेताला बाहेर घाला. मग तो आपला बाप का असत नाही? कसे लोक आहेत बघा. प्रेत नरवारा बोलतात, शब्द नरवायचे. प्रेत बाहेरी घालीजे हे असो होते एक शाळेचे एकच मळाते. प्रेत अशुभ मानल्या जातं. लवकर उरका, लवकर उरका, प्रेत बाहेरी घालायचे. प्रेताला बाहेर घालण्याची गडबड चाललेली असते. अनेक कारण आहेत. बाहेरच्यांना लवकर जायचं असते, कोणाला भुका लागल्या असतात, कोणाला प्रेत अशुभ वाटते, अनेक ताटकळले असतात, आता हे गेले काय कामाचं आहे. असे अनेकाचे अनेक मते असतात आणि प्रेताला बाहेर घालण्याची गडबड असते. प्रेत बाहेरी घालायचे. ज्यांच्यासाठी जगलाय, ज्या बायका मुलासाठी खस्ता काढल्या, तेच काय करतात? प्रेत बाहेरी घालीचे. आणि म्हणून इथं शहाणं होण्याची गरज आहे. म्हणून तुकोबाराय बोलले की शरीर संबंधीची नाती भोरड्या उडवितीस येतात. आपली शरीर संबंधाची बायका मुलाशी असलेली नाती कशी आहेत? तुकोबाराय बोलतात की भोरड्या उडवितीस येतात. शेतामध्ये ज्वारीच्या कणसावर जर चिमण्या येऊन बसल्या, एका कणसावर 4-5 चिमण्या बसल्या, शेतमालकाने दगड मारला, त्या 4 दिशेला 4 उडून गेल्या, पुन्हा त्यांचा एकमेकाशी सहसा संबंध येत नाही. तसं आपले कुटुंबीय म्हणजे एक प्रकारची गॅदरिंग आहे. कुणीतरी जगातला मनुष्य मरतो, त्याचा आत्मा आपल्या पोटाला बाळ म्हणून येतो. हे बाळ म्हातारं झालं, पुन्हा कोणाच्या तरी घरात नवीन बाळ म्हणून जातं. किंवा आपण मेलोत, आपण कोणाच्या घरात बाळ म्हणून जातो. तुम्ही बघा ना, आपले वडील मागच्या जन्मात कुणाचा तरी आत्मा या जन्मात आपल्या घरात आलाय, त्या बापाच्या पोटी आपण जन्म घेतलाय. म्हणजे समाजातला कोणतरी म्हातारा मरतो आणि त्या म्हाताऱ्याचा आत्मा आपल्या बापाच्या पोटी आलाय. मग त्या मेलेल्या म्हाताऱ्याचा आणि आपल्या बाबाचा मागच्या जन्मात काही संबंध आहे का? काहीच नाही. कोणतरी म्हातारा मेले, त्याचा आत्मा आपल्या बापाच्या पोटी आलाय आणि आपण त्या बापाचं मूल आहेत. मग ते मेलेलं म्हातारं जे आपल्या बापाच्या पोटी आपण मूल म्हणून आलो, तर त्या मेलेल्या म्हाताऱ्याचा आणि आपल्या बापाचा मागच्या जन्मात काहीच संबंध नाही. आता काही दिवसांनी आपला बाप मरतो आणि कुणाच्या तर घरात बाळ म्हणून जातो. मग त्या बाळाचा आणि आपला पुढच्या जन्मात काही संबंध नाही. म्हणून आपल्या गणगोताचा मागच्या जन्मात संबंध आहे आणि पुढच्या जन्मात संबंध नाही. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मर्ग जळवत जाईलेला आहे. कुणाचे मायबाप कुणाचं गणगोत ज्ञानोबा म्हणतात. यांचा मागच्या जन्मात आपला संबंध नाही, पुढच्या जन्मात आपला संबंध नाही. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. येत आहेत आणि जात आहेत. आणि म्हणून तुकोबाराय बोलतायत की शरीर संबंधीची नाती भोरड्या उडवीतीस येतात. चिमण्या दाणे टिपण्यासाठी कंसावर बसल्यात, 4-5 चिमण्या, शेतमालकांना दगड मारला, 4 दिशेला 4 उडून गेल्या, पुन्हा त्यांचा संबंध येईल का नाही सांगता येत नाही, किंबहुना संबंध येत नाही. तसं आपली फॅमिली एक गॅदरिंग आहे. काही काळाकरता आम्ही एकत्र येतो आणि एक एक निघून जाऊन 4 दिशेला 4 विखुरल्या जातो, पुन्हा आमचा संबंध येत नाही. शरीर संबंधीची नाती भोरड्या उडवीतीस येतात. म्हणून ही एक फॅमिली गॅदरिंग आहे. एकमेकात अडकून पडू नका. आपलं गणगोत, आपले मुलंबाळं, आपले बायकापोरं, आपले मायबाप मागच्या जन्मात आपले कोणी नाहीत, पुढच्या जन्मात आपले कोणी नाहीत. आहे तो एवढ्या जन्माचा संबंध. मग जे मागं आपले कोण नाहीत, पुढे आपले कोण नाहीत, एवढेच जन्म करतायत आणि तेही दाटूमुठी आहेत. मग यांच्यासाठी तुम्ही तुमचं आत्मज्ञान, तुमचा मोक्ष, तुमचा देव का दुरावता? यांच्यात आसक्त का राहता? यांच्या आसक्तीच्या मुठी का बांधता? आणि म्हणून मी बोललो की या जगात आमचा सगळ्यात मोठा वैरी जर कोण असेल तर ते आहे आमची संपत्ती आणि आमच्या बायका मुलं, जग नाही. कारण या बायका मुलाची आसक्तीच तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधते. आणि ज्यांच्यामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकता, तुमचा देव दुरावतो, मोक्ष दुरावतो, ही बायका मुलंच आमची खरी वैरी आहेत, जग नाही. कारण बायका मुलामुळे आम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो पुन्हा पुन्हा. मग ज्यांच्यामुळे जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो तेच आमचे वैरी, जग वैरी नाही. म्हणून बायका मुलं हे आमचे खरे वैरी आहेत, जग नाही आहे. म्हणून विवेक जागृती हवे, सारासार विचार हवा आहे. इथं शहाणं होण्याची गरज आहे. भूतकाळ गेलाय तो आपला नाही आहे. भविष्यकाळ जीवनात येईल का नाही याचा भरोसा नाही आहे. आता सध्या आहे तो वर्तमान काळ आपला आहे आणि तोही मुठीत धरलेल्या पाण्याप्रमाणे निसटून चालला आहे. मुठीत पाणी धरा, किती वेळ टिकून राहतं. मुठीत गहू धरले कायमचे टिकून राहतील, पण मुठीत पाणी धरले किती वेळ टिकून राहील? मुठ मारता मारता लगेच निघून जाईल. तसं वर्तमान काळ हातात धरलेल्या पाण्याप्रमाणे, मुठीत धरलेल्या पाण्याप्रमाणे निघून चालला आहे. भूतकाळ गेला आपला नाही, भविष्यकाळ जीवनात येईल याचा भरोसा नाही आहे.
आहे तो वर्तमान काळ आणि तोही मुठीत धरलेल्या पाण्याप्रमाणे निघून चालला आहे. आणि म्हणून करा तातडी परमार्थाची. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तुकोबर आहे. परमार्थाची तातडी करा. काळ तोंड वासून बसलाय. देह तर वासे पडिले काळाचे तोंडी. आम्ही काळाच्या तोंडात पडलोय. काळानं जबडा फाडलाय. त्यांनी जबडा बंद केला की क्षणार्धात आम्ही नाहीसे होतो. आसक्ती कमी करा, तृष्णा कमी करा. ज्ञानोबराय उदाहरण देत आहेत की दरदूर सापे गिळीजत आहे उभा, तरी तो माशी आहे वेटाळी जिबा, तसे प्राणी आहे कवना लोभा, वाढवी ती तृष्णा. एक बेडूक आहे माशा खात असतो. माशा खाण्यात मग्न आहे. पण पाठीमागून एक साप आलाय आणि तो साप त्या बेडकाला गिळायला लागलाय. बेडूक बघतोय की मागून साप आलाय आणि आपल्याला गिळायलाय. ही बेडूक बघतोय. त्या बेडकाला पळून जावं ना. तो बेडूक म्हणतो नाही नाही 4-2 माशा खाऊन घेतो. तोपर्यंत बेडूक सापानं पूर्ण गिळला आणि बेडूक संपला. तसं काळानं तोंड वाचलेलं आहे. त्या काळाच्या तोंडात आम्ही पडलेलो आहेत. पण तरी त्या बेडकासारखी आम्हाला तृष्णा आहे. ज्ञानोबा तुकोबाराय म्हणतात या काळाच्या तडाख्यातून निघा, सारासार विचार करा, बाहेर पडा. काळानं तोंड वाचले त्या काळाच्या तोंडात तुम्ही पडलाय. देह तर वासे पडले काळाच्या तोंडी. पण काळाच्या तडाख्यातून पळण्याच्या ऐवजी त्या बेडकासारखं आम्ही म्हणतो 4-2 माशा खाऊन घेतो, अर्थात 10-5 लाख कमवून घेतो. सापानं तोंड बंद केलं, बेडूक मेला. काळानं तोंड बंद केलं, आम्ही मेलो. ते 4-5 लाख जायचं सगळी इथंच राहते. वा 1000 हरवीन असे आमची चक्कर होते. आमच्यासोबत काहीच येत नाही. आणि म्हणून ज्या बायका मुलाच्या जाळ्यात तुम्ही अडकलायत ते जाळं तोडा. ते हरिनामानं तुटतं. हरिहरी तुम्ही म्हणारे सकळ, त्याने माया जाळं तुटते. सारा सार ओळखायला शिका. बायका मुलाचा उत्तम सांभाळ करा, पण त्यांच्यातून सुटा. ते क्षणाचे आहेत. हो, ते संपत्तीचे आहेत. पुत्रबंधुकांता संपत्तीचे. त्यांच्यात अडकून राहू नका. त्यांचा सांभाळ नीट करा, उत्तम करा, पण त्यांच्यातून सुटा. हा सार विचार आहे. एवढ्याकरता मनुष्य जन्म आहे. आणि म्हणून मनुष्य जीवनात सारासार विचार असावा की काय घ्यावं, काय न घ्यावं, काय कमावं, काय न कमावं, याची अक्कल माणसाला असावी. खारी खाल्ली, आतली आटोळी फेकून द्या, वरचं आवरण खा. इथं आवरण, वरचं आवरण खारकीचं सार आहे, आटोळी आसार आहे, ती फेकून दिली. बोर खाल्लं तसंच आतली आटोळी फेकून द्या, वरचं आवरण खा. शेंगदाणा खाल्ला, आत शेंगदाणा आहे तो सार आहे, बाहेर टरफल आहे आसार आहे. आसार टरफल फेकून द्या, सार शेंगदाणा खा. आंबा खाल्ला, वरचं कातड आसार आहे, आतली कोय आसार आहे, मधलाच मगच खातो सार आहे. सार कळावं, आसार कळावं. प्रपंच आसार आहे, तो त्यागा, तो टाका. आणि इथं चैतन्य, आत्मस्वरूप, आत्मज्ञान हे सार आहे, ते स्वीकारा. आसाराचा त्याग आणि साराचा स्वीकार. आणि म्हणून इथं आत्मज्ञान हे सार आहे. कारण आत्मज्ञानाच्या प्राप्तीने तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडता. तुम्ही नराचे नारायण बनता, तुम्ही देव बनता. आणि जोपर्यंत तुम्ही नराचे नारायण बनत नाहीत, जोपर्यंत तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला युगे युगे 84 लक्ष योनीमध्ये भटकत राहावंच लागतं. याला शेवट नाही. जोपर्यंत आत्मज्ञानाची प्राप्ती नाही, जोपर्यंत मोक्षाची प्राप्ती नाही, तोपर्यंत 84 लक्ष योनीचा फेरा तुमच्या मागचा चुकत नाही. हो, चुकल्या वर्म फेरा पडे, नामदेव महाराज. तुम्हाला या जन्मात जर आत्मज्ञानाची प्राप्ती करता नाही आली तर तुमचं वर्म चुकलं आणि तुम्ही 84 लक्ष योनीमध्ये अडकले. तुम्हाला 84चा फेरा पडला. युगे युगे 84 लक्ष योनीमध्ये फिरत राहावं लागतं. मनुष्य जन्म अतिशय दुर्मिळ आहे. 10-12 कोटी वर्षानंतर मनुष्य जन्म मिळतो. 10-12 हजार, 10-12 लाख नाही, 10-12 कोटी वर्षानंतर मनुष्य जन्म मिळतो. एवढा मनुष्य जन्म दुर्मिळ आहे. कधी 10-12 कोटी जावेत आणि कधी पुन्हा मनुष्य व्हावं. आणि म्हणून मनुष्य जन्म मिळाला आहे, ही एक संधी आहे. मनुष्यवनी भोगासाठी नाही आहे, ही त्यागासाठी आहे. आणि मग मनुष्य जन्माला येऊन काय करावं, काय करू नये, हा सारासार हे शहाणपण मनुष्य जीवनात असावं. मग मनुष्य जीवनाला आलात तर केवळ भोगाच्या, पैशाच्या, नश्वर वस्तू संग्रहाच्या, द्रव्याच्या एवढ्याच गोष्टीच्या मागे लागू नका. तर संसार करत करत जिभेला हरिनाम घ्यायला वेग द्या आणि फक्त आणि फक्त आत्मज्ञानाच्या प्राप्तीच्या मागे लागा. कारण आत्मज्ञानाची प्राप्ती तुम्हाला
जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर काढते. जन्ममरणाचा फेरा तुमच्या मागचा संपतो. तुम्ही नराचे नारायण बनता, तुम्ही देव बनता, तुम्ही मुक्त होता, तुम्ही संतही बनता. परंतु या सर्व गोष्टीसाठी मुळाशी कारणीभूत काय असेल तर आत्मज्ञानाची प्राप्ती. कारण आत्मज्ञानाच्या प्राप्तीनेच तुम्हाला मृत्यूवर विजय मिळवता येतो आणि तुम्ही भगवत स्वरूप बनता, तुम्ही मुक्त होता. म्हणून आत्मज्ञानाची प्राप्ती हा सारासार विचार आहे. आत्मज्ञानाची प्राप्ती हा सार विचार आहे. हे सोडून बाकी इतर कशाची प्राप्ती आसार विचार आहे. कारण आत्मज्ञान सोडून बाकी इतर कुठल्याही गोष्टीला नाश आहे. फक्त आत्मज्ञानालाच नाश नाही आहे. आणि आत्मज्ञानानं जीव दिव्य बनतो, जीव देव बनतो, जीव संत बनतो, जीव जन्मावरच्या फेऱ्यातून बाहेर पडतो. म्हणून आत्मज्ञानाची प्राप्ती हेच प्रमुख ध्येय असावं. आणि आत्मज्ञानाची प्राप्ती हेच सार आहे. हाच सारासार विचार आहे. आणि हेच आत्मज्ञान तुम्हाला विठ्ठलाचं नाम कंठात धारण केल्यानं प्राप्त होतं. आणि म्हणून तुकोबरा बोलतात की सारासार विचार करा उठाउठी, नामधरा कंठी विठोबाचे. आत्मज्ञानानं तुम्ही मृत्यूवर विजय मिळवताना मग या आत्मज्ञानाची प्राप्ती तुम्हाला कशानं होईल तर विठोबाचं नाव कंठात धारण केल्यानं. नामधरा कंठी विठोबाचे. इथं कंठात म्हटलंय, जिभेवर म्हटलं नाही, मनातही म्हटलं नाही. नामधरा कंठी विठोबाचे. हरिनाम विठ्ठलाचं नाम कंठात धारण करणं हा उपांशु जप असतो. एक वैखरी जप जो जिभेने केला जातो, एक उपांशु जप जो कंठाने केला जातो, आणि एक मानसिक जप जो मनानं केला जातो. वैखरी जपापेक्षा उपांशु जप अर्थात कंठात हरिनाम धारण करणं हे थोडं मोठं असते. नंतर हे उपांशुचं रूपांतर हळूहळू मानसिक जपात होतंच. परंतु तुकोबारायांनी इथं वैखरी जपापेक्षा उपांशु जपाला जास्त महत्त्व दिले. अर्थात हरिनाम जिभेवर धारण करण्यापेक्षा कंठात धारण करण्याला जास्त मत दिले. कंठी धरीला कृष्णमणी. तुकोबाराज बोलतात कंठी धरीला कृष्णमणी. कंठात कृष्णनाम धारण करण्याला थोडं जास्त महत्त्व दिले. चालतंय. 19-20 म्हटल्यासारखं जिभेनं काय, तोंडानं काय, कंठानं काय, मनानं काय. तात्पर्य तुम्ही हरिनाम घ्यावं एवढंच तुकोबाराला सूचित करायचे. कंठानं हरिनाम घेणं हे वैखरीपेक्षा थोडं मोठं आहे. आणि या कंठाचं किंवा उपांशुचं रूपांतर शेवटी मानसिक जपात होतंच. म्हणून सारासार विचार अभंगाचं सार असं ठरतं आहे की सारासार विचार करा उठाउठी, नामधरा कंठी विठोबाची. मनुष्य जीवनात सारासार विचार असावा. आणि हा सारासार विचार आहे आत्मज्ञानाची प्राप्ती, की ज्या आत्मज्ञानामुळे तुम्हाला जन्ममृत्यूवर विजय मिळवता येतो, भगवत स्वरूप बनता येतं, मुक्त होता येतं, जन्ममरणाचा फेरा चुकवता येतो. परंतु हेच आत्मज्ञान तुम्हाला विठ्ठलाच्या नामानं प्राप्त होतं. म्हणून सातत्यानं विठ्ठल नामाचा जप करा, तुम्हाला आत्मज्ञान होईल आणि श्रीगुरूच्या कृपेने तुम्ही मुक्तही व्हाल. आता बघा, विठ्ठलाच्या नामानं विठ्ठलाचं नाम कंठात धारण केलं काय काय फायदे झाले. पहिला फायदा झाला तुम्हाला मृत्यूवर विजय मिळवता आला, तुम्ही भगवत स्वरूप झाले. सारासार विचार करा उठाउठी, नामधरा कंठी विठोबाचे. आत्मज्ञान सार आहे, पण हे सारूप आत्मज्ञान विठ्ठलाच्या नामजपानं प्राप्त होतं. म्हणजे पर्यायाने विठ्ठलाच्या नामाचे काय काय फायदे आहेत तर या अभंगात आपण पहिला फायदा पाहिला. विठ्ठलाचं नाम कंठात धारण केल्यामुळं काय झाला पहिला फायदा तर तुम्हाला मृत्यूवर विजय मिळवता आला, तुम्ही भगवत स्वरूप झाले, तुम्ही मुक्त झाले. विठ्ठलाच्या नामानं तुम्ही मुक्त झाले, हा पहिला फायदा. आता अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय बोलतायत की तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराला दुर्घट भवसिंधू. पुन्हा हाच विचार दुसऱ्यांदा येतोय. सारासार विचार करा उठाउठी, नामधरा कंठी विठोबाची. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. विठ्ठलाच्या नामानं पहिला फायदा काय झाला की तराल दुर्घट भवसिंधू, अर्थात तुम्ही मुक्त झाले, मृत्यूवर विजय मिळवला. आणि दुसरा फायदा काय की तयाच्या चिंतने निरसेल संकट, हा दुसरा फायदा. म्हणून विठ्ठलाचं नाम कंठात धारण केलं, पहिला फायदा झाला तुम्ही दुर्घट असा भवसिंधू तरले, अर्थात तुम्ही मुक्त झाले. आणि दुसरा फायदा तुमच्या जीवनात येणारं प्रत्येक संकट टळलं.
तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. विठ्ठलाच्या नामानं मोक्ष तर मिळतोच, परंतु तुमच्या जीवनात आलेलं प्रत्येक संकट निघून जातं. प्रत्येक संकटाचं निवारण होतं. या अभंगाच्या दुसऱ्या चरणात कशी संगती पहा. विठ्ठलाच्या नामानं तुम्ही दुर्घट असा भवसिंधू तरून जाता आणि तुमच्या जीवनात आलेल्या प्रत्येक संकटाचं निरसन होतं. ह्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात हनुमंत तुकोबारा बोलतात की तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. तर पहिली गोष्ट आपण पाहिलं की दुर्घट असा भवसिंधू आपण तरलोत, अर्थात विठ्ठलाच्या नामानं आपण मोक्ष मिळवला. आणि हा सारासार विचार आहे. दुसरा फायदा असा झाला विठ्ठलाच्या नामानं, हे दुसऱ्या चरणात सांगतात तुकोबारा की तयाच्या चिंतने निरसेल संकट. तुमच्या जीवनात आलेलं प्रत्येक संकट विठ्ठलाच्या नामानं निरसन होतं, अर्थात दूर होतं. हरिनामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. ते तर विघ्न धावे भक्ताकडे, जे तर विघ्न धावे भक्ताकडे ते तर माझी उडी पडे. तुकोबारा आहे. जे तर विघ्न धावे भक्ताकडे ते तर माझी उडी पडे. मुखामध्ये जर हरिनाम असेल आणि निरंतर असेल, हंगामी नाही, रिकामा अर्धगडी राहू नको. नित्य असत्य अमित हरिपाठ जैसी, सदा नाम घोष करो हरिकथा. अर्थात नित्य हरिनाम जर मुखात असेल तर देव तुमचं रक्षण करत असतो, देव तुम्हाला सांभाळत असतो, तुमच्यावर आलेल्या संकटाचं निरसन करत असतो. बघा तुकोबारा काय म्हणतात. तुकोबारा चिरण आहे, जेत विघ्न धावे भक्ताकडे तेथ माझी उडी पडे. तुम्ही तुमचं काम करतायत, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, तुमच्या कामामध्ये मग्न आहेत, परंतु काम करत करत मुखामध्ये रामनामाचा जाप आहे, विठ्ठल नामाचा जाप आहे. आणि तुमच्यावर काही संकट आलं आणि त्या संकटाचा तुम्हाला पताही नसतो, पण भगवंत पळत येतो आणि त्या संकटाचं निवारण करतो. जेत विघ्न धावे भक्ताकडे तेथ माझी उडी पडे. अर्थात भगवंत तुमची राखण करत असतो, त्या संकटातून तुम्हाला वाचवत असतो. तुकोबाराज बोलतायत की मार्गी चालता मुखी नामवानी, असे चक्रपाणी मागे पुढे. तुम्ही प्रवासामध्ये आहेत, गाडीत बसलायत आणि गाडीत बसल्या बसल्या विठ्ठल नामाचा जाप करतायत, तर विठ्ठल परमात्मा अर्थात कृष्ण परमात्मा म्हणतो की तुमच्या गाडीच्या मागं पुढं मी धावत असतो, तुमचं रक्षण करण्यासाठी, तुमचा अपघात टाळण्यासाठी. मार्गी चालता मुखी नामवानी, असे चक्रपाणी मागे पुढे. प्रवासात गाडीत बसल्या बसल्या तुम्ही जर रामनामाचा जाप केला तर हा राम, हाच कृष्ण तुमच्या गाडीच्या मागे पुढे धावत असतो आणि तुमच्या गाडीचा ॲक्सिडेंट होऊ देत नसतो, तुम्हाला संकटातून वाचवत असतो. कारण मुखामध्ये नाम धारण केलं की देव तुमचा रक्षक बनतो. तुम्हाला ते संकट माहीत असो की नसो, कळत न कळत देव तुमचे संकट निवारण करत असतो. हा हरिनाम कंठात धारण केल्याचा फायदा आहे. देव तुमचं अंगरक्षक बनतो आणि तुमच्या संकटाचं निवारण करतो. तयाच्या चिंतने निरसेल संकट. द्रौपदीच्या जीवनात नाना प्रकारची संकट आली, पांडवाच्या जीवनात नाना प्रकारची संकट आली. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस द्रौपदीला थोडा गर्व झाला की मी माझं संकट स्वबळावर निवारण करेल. ज्यावेळेस तिला भरसभेत ओढत आणलं आणि तिचं वस्त्रहरण सुरू झालं, त्यावेळेस तिला वाटलं मी स्वबळावर माझं वस्त्रहरण रोखू शकते, पण नाही रोखू शकली. दुःशासन साडी ओढत होता, ती प्रतिकार करत होती, पण स्वबळावर तिला वस्त्रहरण रोखता आलं नाही. नंतर तिने नातेवाईकांचा, आपल्या पतीचा धावा केला, पण तेही मदतीला धावून आले नाही. शेवटी तिने ज्यावेळेस भगवान कृष्णाचा धावा केला त्यावेळेस भगवान कृष्णच तिच्या मदतीला धावून आले आणि भगवान कृष्ण स्वतः तिची साडी बनले आणि वस्त्रहरणातून द्रौपदीला वाचवलं. कौरवे पांचाली सभे माझी आणली, वस्त्रहरणी वस्त्र कैसी झाली माऊली. अर्थात वस्त्रहरणाच्या वेळेस कौरवानं पांचालीला ओढत आणलं भरसभेत दुःशासनानं, पण भगवान श्रीकृष्ण स्वतः तिची साडी बनले. तात्पर्य, तयाच्या चिंतने निरसेल संकट. भगवंताच्या धाव्याने, नाम जपानं
तुमच्या संकटाचं निरसन होतं. एकदा दुर्योधनानं मुद्दाम पांडवाची फजिती करण्यासाठी पांडव वनवासात असताना दुर्वास ऋषी दुर्योधनाच्या घरी आले. त्यावेळेस मुद्दाम होऊन दुर्वासाला जिथं पांडव आहेत तिथं पाठवलं. ती वेळ रात्रीची. दुर्वास आपल्या शिष्यासोबत पांडवाकडे गेलेत आणि द्रौपदीला म्हणाले, आम्ही भुकेलेलो होतो, आम्हाला जेवण वाढ. द्रौपदीकडे एक थाळी होती, जिला म्हणतात द्रौपदीची थाळी. ती थाळी सूर्याला दाखवली की त्या थाळीतून तुम्ही मागाल ते अन्नपदार्थ बाहेर यायचे. पण नेमकी ती रात्रीची वेळ होती आणि रात्रीची वेळ असल्यामुळं आकाशात सूर्य नाही, चंद्र नाही, थाळीतून काही बाहेर येणार. आणि दुर्वासा ऋषी शापिष्ट कोपिष्ट मनुष्य, यांना नाही जेवण घालावं तर शाप देऊन जाईल. द्रौपदीला प्रश्न पडला. द्रौपदीने भगवान कृष्णाचा धावा केला. भगवान कृष्ण धावत आला द्वारकेवरून आणि भगवान कृष्णाने त्या थाळीकडे पाहिलं. भगवान कृष्णाच्या एका डोळ्यात सूर्य आणि एका डोळ्यात चंद्र विराजमान आहे. तर भगवान कृष्णाच्या एका डोळ्यात ज्या डोळ्यात सूर्य विराजमान आहे त्या डोळ्याने थाळीकडे पाहिलं की थाळीतून जे मागितले ते पदार्थ बाहेर निघले. दुर्वासाने सर्व शिष्यांना जीव घातलं. तात्पर्य, द्रौपदीचं रक्षण भगवान कृष्णानं संकटातून केलं. प्रल्हाद हिरण्यकश्यपूचा मुलगा, तो नारायणाचं नाव घेत होता. त्यांनी नारायणाचं नाव घेऊ नये म्हणून बंदी घालत होता हिरण्यकश्यपू. तरी तो नारायणाचं नाव घेतच होता. त्याला हत्तीच्या पायाखाली दिलं, उकडत्या तेलात टाकलं, कडेलोट केला, सापाच्या उद्यानात किंवा गर्दीत टाकलं, नाना किंवा अग्नीमध्ये जाळात टाकलं. ती होलिका घेऊन बसली. प्रल्हादाला मारण्याचे नाना प्रकारचे प्रयत्न केले हिरण्यकश्यपूने, तरी प्रल्हाद मरू शकला नाही. का? कारण प्रल्हादाच्या मुखात नारायण नामाचा सातत्याने जप होता आणि ज्याच्या मुखात सातत्याने नारायण नामाचा जप आहे तो नारायण त्या व्यक्तीच्या बाजूला उभा असतो आणि त्या भक्ताचं रक्षण करत असतो. कारण भगवंतानं शब्द दिलाय, माझी भक्त गाती जिथे नारदा मी उभा तिथे. तुकोबार आहे. तुम्ही भगवंताचं नाम जपत असाल तर भगवंत तुमच्या बाजूला काठी घेऊन उभा असतो. निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. तुम्ही झोपल्या झोपल्या रामनामाचा जाप करतायत, राम तुमच्या बाजूला काठी घेऊन उभा असतो. आणि आता तुम्ही अंतरुणावर उठले आणि बसलेत आणि बसून जाप करतायत रामनामाचा, तो राम तुमच्या बाजूला नाचत असतो, तो नारायण तुमच्या बाजूला नाचत असतो. निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. तुकोबार आहे. तात्पर्य, तुमच्या मुखात जेव्हा जेव्हा रामनाम आहे तेव्हा प्रत्येक वेळेला राम तुमच्या बाजूला उभा असतो. कारण देवानी शपथ खाल्ली की मी उभा राहील तर फक्त दोन गोष्टीपाशी, एक तर नीती आणि दुसरी भक्ती. देव नीतीपाशी उभा आहे, भक्तीपाशी उभा आहे. पण जेव्हा तुमचं नामस्मरण चालू आहे त्या काळात पांडुरंग परमात्मा, कृष्ण परमात्मा, राम परमात्मा तुमच्या बाजूला काठी घेऊन उभा असतो. नाम थांबल्या मात्र तिथं तो नसतो. म्हणून नाम हे नित्य हवं आहे, नाम हे हमेशा हवं आहे, नाम हे सदा हवं आहे. तुमच्या मुखात नाम चालू आहे रे, तुमच्या मनात नाम चालू आहे की राम तुमच्या बाजूला उभा आलाच, आणि नामस्मरण थांबलं की नाम निघून जातो. म्हणून नाम हे नित्य हवं आहे. आणि म्हणून नित्य नामस्मरण करा. विठोबाला आपल्या कंठात धारण करा. नित्य नामानं ज्यावेळेस तुम्ही सातत्यानं नाम घेतायत, मुखात नाम धारण केले, रामकृष्ण नामाचा जाप चालू आहे, त्यावेळेस रामकृष्ण तुमच्या बाजूला अक्षरशः उभे असतात आणि तुमचं रक्षण करत असतात. अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्या ज्या भक्ताचं भगवंतानं संकटातून निरसन केलं आहे. अंबरीशाचं दुर्वासापासून केलं आहे, त्या गजेंद्र हत्तीचं त्या मगरीपासून केलं आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत. वेळेचा विचार करता तिकडे जायला नको आता. तात्पर्य मला सांगायचं एवढं की तुमच्या मुखात नाम असलं की भगवंत स्वतःहून तुमच्या मदतीला धावून येतो. अर्जुनाने एक सुंदर प्रश्न विचारला आहे भगवंताला गीतेमध्ये की देवा तू म्हणतो 60व्या अध्यायात की मरणकाळी माझं नाव मुखात आलं की तुम्ही भगवत स्वरूप बनता. अंतकालेची मामेव आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तू. मरताना राम म्हणून प्राण त्यागला की तुम्ही राम बनता, अर्थात मुक्त होता. पण अर्जुन म्हणतो देवा मरताना
मरण कधी येईल याचाच पत्ता नाही, पुन्हा येईल तेव्हा ते राम कसं आठवावं, आम्ही गोंधळलेलं असेल, घाबरले असेल, मरण समय तुझं नाव आमच्या चित्तात येईल कसं? भगवान कृष्ण याचं सुंदर उत्तर देतात की बाबांनो, ज्याने आयुष्यभर राम गोखलाय, ज्याने आयुष्यभर रामाची सेवा केली, मरण समय राम त्याची सेवा करतो. पै नित्य शिवेला मी निदानी सेवकू होय, हा देवाचा शब्द आहे. पै नित्य शिवेला मी निदानी सेवकू होय. ज्याने नित्य भगवंताची सेवा केली, मरण समय भगवंत त्याचा सेवक बनतो आणि त्याला, त्याच्या बुद्धीला, मेंदूला चालना देतो की तू राम बन आणि प्राणत्याग. तो मनुष्य रामस्वरूप प्राण त्यागतो आणि रामस्वरूप बनतो. मला सांगायचं ते हे की भगवानच म्हणतात की पै रंकुए काढलेपणे काकुळती धावा गा धावा म्हणे, तयाचे ग्लानी धावणे न घडेमच काही. मग भक्ताही तेची दशा, मग भक्तीचा सुसू काय असा. हां, म्हणून हा विचारू जसा जीवा आवडेना. एखादा रंक आहे, दुष्ट मनुष्य आहे, संकटात सापडा आणि देवाचा धावा करतोय. देव म्हणले एखादा रंक आहे, दुष्ट आहे, ज्याने आयुष्यात माझं कधीच नाव घेतलं नाही पण माझा धावा करायला आहे, त्याच्या मदतीला मी धावून जातो. मग ज्याने आयुष्यावर माझं नाव घोकलं त्याच्या मदतीला जाणार नाही का? माझ्या भक्तानं मला बोलवावं मग मी मदतीला धावून जावं. मग भक्तीचा आटापिटा कशाला करायचा? भक्तीचा सुसू काय असा? रंकानं, दुष्टानं आयुष्यात नाम घेतलं नाही पण संकट आले, माझा धावा केला, पांडुरंगा धाव, तरी मी धावतो त्या दुष्टाच्या मदतीला, कारण माझं नाव घेतलं. ज्यांनी नाव घेतलं नाही आयुष्यात त्याच्या मदतीला मी धावतो, नामाचा धावा केल्यावर, देवाचा धावा केल्यावर. मग ज्यांनी आयुष्यभर माझं नाव घोकलंय, नित्य नाम घेतलंय, त्याच्या मदतीला, त्यांनी नाम घेतल्यावरच मी धावून जावा, नाही तर धावून जाऊ नये. मग भक्तीचा आटापिटा कशाला? तर ज्यांनी आयुष्यभर माझं नाव घेतलंय, तुम्हाला बोलू की न बोलो, त्यांनी न बोलवता मी त्याच्या संकटात हजर होतो आणि त्याचं संकट निवारण करतो. कारण ते ऋण वैपण देखोनी अंगी, आपल्याच उत्तीर्णत्वा लागी, भक्ताच्या तनुत्यागी मी परिचर्या करी. ज्याने आयुष्यभर सेवा केली त्याचं ऋण माझ्यावर असतं आणि त्या ऋणातून उतराई होण्यासाठी मी मरणसमयी त्याची सेवा करतो, त्याच्या मदतीला धावून जातो, संकटातून निवारण करतो. आणि म्हणून तयाच्या चिंतने निरसेल संकट, हे जे चरण आहे, तर तुम्ही विठ्ठलाचं नाम जर मुखात धारण केलं आणि मुखात रामनाम असेल तर भगवंत विठ्ठल तुमच्या सदैव बाजूला उभा असतो. फक्त नाम मुखात असावं. तुम्ही त्या देवाला बोलवा की नका बोलू, तुम्हाला बोलवायची गरज नाही, फक्त मुखात नाम असावं, तो स्वतःहून तुमच्या मदतीला धावून येतो. मुखात नाम आहे, तुम्ही देवाचा धावा करावं, देव म्हणतात त्या भक्तीला काय चवाली. मग तुम्ही नाम घेतायत ना, तुमचं ऋण माझ्यावर आहे, तुम्ही मला बोलवा की नका बोलू, तुमच्या मुखात नाम आहे, मी आपाप धावत येईल आणि तुमच्या संकटाचं निरसन करेल. बोलवल्या तर येईलच म्हणले, भक्तांनी बोलवल्या तर येईलच, पण भक्तांना नाही बोलवलं तरी मी येईल. का? तर भक्ताचा माझ्यावर उपकार आहे, त्याने आयुष्यभर माझी सेवा केली, आयुष्यभर माझं नाम घेतलं आहे, हे ऋण आहे माझ्यावर. आणि भक्तांनी घेतलेल्या नामातून उतराई होण्यासाठी, त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, भक्त बोलू की न बोलू त्याच्या मदतीला मी धावून जात असतो. दिवाळखोर नारायण यावरी बहुताची ऋण, तुकोबार आहे. या नारायणाचे दिवाळे निघले म्हणले, असंख्य तोंड नारायणाचं नाम घेत आहेत, मग या नारायणा नामाचं ऋण झालं आहे, याचं दिवाळं निघलं आहे. आणि या ऋणातून उतराई होण्यासाठी भक्त रामनाम घेतोय, विठ्ठल नाम घेतोय, मग तो भक्त बोलू की न बोलो, देव म्हणतात मी स्वतःहून त्याच्या मदतीला धावून जातो. आणि म्हणून तुकोबारा बोलतात की तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराला दुर्घट भवसिंधू. तुम्ही फक्त भगवंताचं अखंड रामनाम घ्या, अखंड नाम घ्या, भगवंत तुमच्या बाजूला उभा असतो आणि तुमच्यावर आलेलं कुठलंही संकट तो निवारण करतो. आणि म्हणून तुकोबारा बोलतात की तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. बघा, हरिनामानं, विठ्ठलाच्या नामानं काय फायदा झाला? पहिला, तराला दुर्घट भवसिंधू, अर्थात तुम्ही मुक्त झाले. दुसरा फायदा, तयाच्या चिंतने निरसेल संकट, विठ्ठलाच्या नामाने तुम्ही मुक्त झाले, दुर्घट भवसिंधू तरले, पहिला फायदा. दुसरा, तुमची संकट देवानं निवारण केली. तिसरा फायदा, अभंगाच्या चरणात तुकोबाराय सांगतायत की तुम्ही जर भगवंताचं नाम सातत्यानं घेतलं तर तुम्ही मुक्तीवर भजनयुक्त बनता. अर्थात तुमच्या मुखामध्ये कायमचं भगवंताचं नाम स्थिरावतं. आणि जो मुक्तीवर भजनयुक्त असतो, मुक्त होणे भगवंताचं नामजप चालूच ठेवतो, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे तो संत असतो. आणि संतपद हे जगातलं सर्वात दुर्मिळ पद आहे, सर्वात महान पद आहे. ते संतपद तुम्हाला प्राप्त होतं. विठ्ठलाच्या नामानं तुम्ही मुक्त झालात, पहिला फायदा. दुसरा फायदा, तुमच्या संकटाचं निवारण झालं आहे. आणि तिसरा फायदा, मुक्तीवर तुम्ही भजनयुक्त झालात,
तुमच्या मुखामध्ये आता कायमचं रामनाम स्थिरावलं आहे, हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात की जन्मोनी आकुळी वाचेस मरे राम, धरी हाच नेम अहर्निशी. अर्थात अहर्निशी रात्रंदिवस तो रामनामाचा जाप करतो. विठ्ठलाच्या नामानं तो भक्त मुक्त झाला आहे, त्याच्या जीवनातलं संकटाचं निवारणही झालं आहे, तो मुक्त झाला आहे. पण आता मुक्तीवर भजनयुक्त झाला आहे, म्हणजे तो संतही झाला आहे. जन्मने आकुळी वाचेस मरे राम, धरी हाचे नेम अहर्निशी. जो अहर्निशी रात्रंदिवस रामनाम घेतो तो संत असतो. अर्थात मुक्तीवर भजनयुक्त असतो तो संत असतो. हा 3रा फायदा. अर्थात तो संत बनला आहे, कारण अहर्निशी रात्रंदिवस नामजप करतोय, मुक्तीवर भजनयुक्त झाला आहे. आणि जो मुक्तीवर भजनयुक्त आहे तो संत असतो. शिवाय पहिला फायदा, विठ्ठल नामानं तुम्हाला मोक्ष मिळाला आहे. अर्थात दुर्गट असा भवसिंधू तुम्ही तरलात विठ्ठलाच्या नामानं. 2रा फायदा, तुमच्या जीवनात आलेले संकटाचं निवारण झाले. 3रा फायदा, तुम्ही मुक्तीवर भजनयुक्त झालात, अर्थात संत बनलात. आणि 4था फायदा, विठ्ठलाच्या नामानं तुमची कोट्यावधी कुळं पुनीत होतात, अर्थात पावन होतात. हे अभंगाच्या 4थ्या चरणात तुकोबाराय सांगतात. आणि म्हणून महाराज लिहित आहेत की तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. अर्थात विठ्ठलाच्या नामानं 4था जो फायदा होतोय तो फायदा म्हणजे तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाची. जो मनुष्य रात्रंदिवस भावयुक्त अंतकरणानं सातत्यानं विठ्ठलाच्या नामाचा जप करतो, त्याची पाठीमागची कोट्यावधी कुळं, पाठीमागच्या कोट्यावधी पिढ्या पावन होतात, अर्थात मुक्त होतात. असा शब्द तुकोबाराय अभंगाच्या 4थ्या चरणात देत आहेत. आणि म्हणून कुळामध्ये एखादा हरिभक्त जर जन्माला आला तर तुकोबाराय म्हणतात की पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेत हरीचे दास जन्म घेते. एखाद्या कुळात हरिभक्त जर जन्माला आला तर त्याच्या पाठीमागच्या कोट्यावधी कुळाचा उद्धार तर होतोच, परंतु तो देशही पावन होतो. याची साक्ष ज्ञानोबाराय देत आहेत. ज्ञानोबाराय लिहित आहेत की मुखी राम नारायण, कोटी कुळाचे उद्धरण. ऐका ज्ञानोबाराय काय म्हणतात, मुखी राम नारायण, कोटी कुळाचे उद्धरण. हेच तुकोबाराय बोलत आहेत की कोटी कुळाचे उद्धरण, भावे गाता गीत विठोबाचे. तुका म्हणे कोटी कुळाचे उद्धरण, भावे गाता गीत विठोबाचे. म्हणून मुखामध्ये सातत्यानं रामनाम धारण करा, तुमच्या कोट्यावधी कुळाचा उद्धार होईल. पण समाजामध्ये फार उलटं चित्र आहे बघा तुम्ही. एखादा लेकरू जर म्हणलं मला आळंदीला जायचं आहे, मला महाराज व्हायचे, मला कीर्तनकार व्हायचे, तर घरातले सरळ म्हणतात की आमच्या कुळी नव्हते ऐसे, हेच एक पिसे निवडले. आमच्या कुळात असा कुणीच नव्हता देवदेव करणारा, हेच कसं काय निवडले म्हणले बिलिंदर. याला का देवदेव करा वाटतो, हे आळंदीला का जायचं म्हणताय. त्याला विरोध करतात सगळे आळंदीला जायला, पण तो पठ्ठ्या आळंदीला जातो, महाराज होतो, कीर्तनकार होतोच. त्याचा उद्धार तर करतो, पण आपल्या पाठीमागच्या कोट्यावधी कुळाचाही उद्धार करतो. म्हणून आपल्या कुळात जर एखादा हरिभक्त निघाला तर त्याचं स्वागत करा, त्याची स्तुती करा. त्याची इच्छा आळंदीला जायची जाऊ द्या, त्याला महाराज होऊ द्या, कीर्तनकार होऊ द्या. कारण तो महाराज झाल्यामुळं, कीर्तनकार प्रवचनकार झाल्यामुळे त्याचा तर उद्धार करतोच, परंतु तुमच्या मागच्या कोट्यावधी कुळाचाही उद्धार करतो. आणि म्हणून तुका म्हणे तात्पर्य अभंगाचा एक आढावा, धावता भावार्थ असा आहे की मनुष्य जीवनात सारासार विचार असावा. सारासार विचार असा आहे की आम्ही अनंत काळापासून या मृत्यूलोकात फिरतोय. जन्ममरणाचा फेरा आमच्या मागे लागलाय. आजपर्यंत आमची अनंतापार जन्मे झाली आहेत. प्रत्येक जन्मात आम्ही मृत्यूचा घास बनलोय, पुढेही बनू.
मग या जन्मात तर आम्ही मृत्यूचा घास बनू नये, अर्थात आम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडावं, यासाठी आम्हाला आत्मज्ञानाची गरज आहे. कारण आत्मज्ञान झालं तरच तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडू शकता, अर्थात भगवंताची प्राप्ती करू शकता आणि मुक्त होऊ शकता. त्यासाठी आत्मज्ञानाची गरज आहे. आणि मग जीवन जगत असताना सारासार विचार जर काय असेल तर ते आत्मज्ञानाची प्राप्ती. या आत्मज्ञानानं तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडता, मुक्त होता. म्हणून जगातील प्रत्येक गोष्ट आसार आहे, इथं सार आहे फक्त ते आत्मज्ञान. प्रत्येक गोष्टीला नाश आहे, नाश नाही तर फक्त आत्मज्ञानाला. आणि म्हणून ज्या आत्मज्ञानानं आम्ही मुक्त होतो, जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडतो, अशा आत्मज्ञानाच्या पाठीमागं लागा. आणि आत्मज्ञानाच्या पाठीमागं लागणं हाच सारासार विचार आहे. या आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी विठ्ठलाचं नाम कंठात धारण करावं लागतं. विठ्ठलाच्या नामानं तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती होते, तुम्ही मुक्त होता, दुर्घट असता भवसागर तरून जाता. शिवाय तुमच्या जीवनात आलेल्या प्रत्येक संकटाचं निरसन होतं. शिवाय तुम्ही मुक्तीवर भजनयुक्त बनता, अर्थात संत बनता. आणि तुम्ही संत बनल्यानंतर, हरिभक्त बनल्यानंतर आणि विठ्ठलाचं नाम मुखात धारण केल्यामुळं तुमचा तो उद्धार होतोच, परंतु तुमच्या पाठीमागील कोट्यावधी कुळाचाही उद्धार होतो. तेही मुक्त होतात, कोट्यावधी कुळाचा उद्धार होतो. आणि मग तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे कोटी कुळे पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. तुका म्हणे कोटी कुळे पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. आणि म्हणून या अभंगात जमेल तेवढा धावता आढावा आपण घेतलेला आहे. महाराज म्हणतात सारासार विचार करा उठावटी, नामधारा कंठी विठोबाचे. दयाच्या चिंतने निरसेल संकट, तराला दुर्घट भवसिंधू. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाच नेम अहर्निशी. दयाच्या चिंतने निरसेल संकट, तराला दुर्घट भवसिंधू. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. दयाच्या चिंतने निरसेल संकट, तराला दुर्घट भवसिंधू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकोराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकोराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कुरे वेडी वा कुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारीला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापै किंकरा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.